गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तुमचं सर्वांचं आजच्या खूप महत्त्वाच्या प्रोग्राममध्ये स्वागत आहे. हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम. होय मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांना माझी मनापासून विनंती आहे, हा प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि प्रत्येकाने आपले व्हिडिओ पण ऑन ठेवा. जेणेकरून तुम्ही हा प्रोग्राम व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकत आहात. प्रत्येक गोष्ट नोट करून घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या आयुष्यभर या गोष्टी उपयोगी पडणार आहेत. आज जी माहिती घेताय, ते तुमच्या जीवनाच्या लाईफच्या अंतिम क्षणापर्यंत ही माहिती उपयोगी ठरणार आहे. याच्या नोट्स काढणं फार आवश्यक आहे. अनेक लोकांची समाजातल्या तळागाळामध्ये जाऊन आपण चांगली मदत करणार आहोत. तर आजचा प्रोग्राम आपण सुरू करूयात. सगळेजण रेडी आहात? एक्साइटेड आहात? येस. प्रोग्राम आज आपण जसं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, की आज आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत चाललंय. आज आपण मास हेल्थ अवेअरनेस, स्वास्थ्य जनजागृती अभियान म्हणजे एक निरोगी जीवन अभियान, निरोगी परिवार अभियान याच्या अंतर्गत आज आपण 3 आजारांना थोडं डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि नेमकं डी-एक्सनचा अप्रोच काय आहे? प्रॉडक्टचा अप्रोच काय आहे? प्रॉडक्ट नेमकं कोणत्या ठिकाणी तुम्ही प्रेझेंट करायला हवंय आणि ते पब्लिश कसं झालं पाहिजे? त्यालाच म्हणतात पोझिशनिंग ऑफ द प्रॉडक्ट. पोझिशनिंग ऑफ द प्रॉडक्ट हा व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट महत्त्वाचा विषय फ्रेंड्स. तर माझा स्लाईड अशा पद्धतीने तुम्हाला दिसतोय. व्यवस्थित आहे का सांगा? एव्ही लिहा एकदा. एव्ही. पटकन लिहायचं एव्ही. फटाफट लिहा एव्ही, एव्ही. माझा स्लाईड व्यवस्थित आहे. सगळ्यांना दिसत आहे. मी माझ्या मोबाईलमध्ये पण ओपन करतो एका साइडला. येस. Progress. हां, परफेक्ट आहे. एकदम छान आहे इंटरफेस. परफेक्ट आहे. छान वाटत आहे तुम्हाला? येस. आता आपण व्यवस्थित काळजीपूर्वक स्लाईडवरती पण लक्ष द्या आणि काळजीपूर्वक आजची माहिती आपण पाहूयात. तर सर्वात इम्पोर्टंट पॉइंट आहे मित्रांनो, निरोगी जीवनाचं. व्हाय डी-एक्स-एन? आपण डी-एक्स-एन का करायला हवंय? डी-एक्स-एनच का महत्वाचं आहे? आणि आपल्या जीवनामध्ये डी-एक्स-एन म्हणजे फक्त पैसा आहे का? काही लोकं त्याला हिणवतात मार्केटिंग आहे का? तर नाही. आज जर तुम्ही 1 तास जर माझ्यासोबत व्यतीत केला, तर तुमच्या नक्की लक्षात येईल डी-एक्स-एन यापेक्षाही खूप काही आहे. बरेचसे लोकं जॉब करतात. बरेचसे लोकं नोकऱ्या करतात आणि त्यांना काय वाटतं, मला नोकरी आहे, मला डी-एक्सएनची काय गरज आहे? मला डी-एक्सएनची गरजच नाहीये. परंतु मी तुम्हाला सांगतो, नोकरीमध्ये फक्त पैसा तुम्हाला मिळू शकतो. डी-एक्सएन एक होलसम पॅकेज आहे. जे आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे, त्या सर्वच गोष्टी डी-एक्सएन आपल्याला द्यायला तयार आहे. म्हणून याला म्हणतो द सिक्रेट ऑफ द हेल्दी लिव्हिंग. तुमच्यापैकी, माझ्यापैकी प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे लाँग लिव्ह. लवकर कुणाला मरण्याची इच्छा नाहीये. किती लोकांना वाटतं, की मी 100 वर्षापर्यंत निरोगी जीवन जगायला पाहिजे? किती लोकांना वाटतं? येस. 100 वर्षापर्यंत जर आपण निरोगी असायला पाहिजे. अटॅक, कॅन्सर, डायबिटीज, किडनी फेल, लिव्हर प्रॉब्लेम याच्यानी डेथचं प्रमाण वाढत चाललंय. हां, या ना? किती लोकांना वाटतं? येस. मग हे पैशाशी संबंधित आहे का? नाही. समाजातल्या प्रत्येक कोणत्याही थरातल्या, कोणत्याही स्तरामधील, कोणत्याही क्षेत्रामधील प्रत्येक व्यक्तीसाठी ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. म्हणून इथे एक सुंदर वाक्य बघा, "सब कुछ होने पर अगर इंसान के पास श्वास नहीं तो उसके पास कुछ भी नहीं है." याचा अर्थ होतो, आपण पैशानी कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकता. पैशानी चांगला बेड आरामदायी घेऊ शकता. पैशानी राहण्यासाठी सुंदर टुमदार घर घेऊ शकता. जाण्या-फिरण्यासाठी गाडी घेऊ शकता. पण पैशानी हेल्थ आणि आरोग्य मिळवता येणार नाही. जर अशी वेळ आली तर किती जरी पैसा असेल, तर तिथं मात्र डॉक्टर म्हणतात, की तुमचा पैसा तुमच्याकडेच ठेवा. थोडंसं परमेश्वराच्या दुआ करायला सुरुवात करा. त्याचा जर मनामध्ये मर्जी असेल, तर आपण काहीतरी करू. आहे की नाही सिच्युएशन? अशा वेळेला पैशाने आपण स्वास्थ्य विकत घेऊ शकत नाही. पैशाने आपण पुन्हा आरोग्य रिटर्न आणू शकत नाही. याकरता असं म्हटलं जातं, की तुम्हाला हेल्थ आहे, तर त्याची व्हॅल्यू असणं खूप महत्वाचं आहे. आणि हेल्थ तुमची बिघडत चालली आहे, तर मात्र आत्ताच जागं होणं फार आवश्यक आहे. यालाच म्हटलं जातं द सिक्रेट ऑफ द हेल्दी लिव्हिंग. निरोगी जीवनाचं रहस्य आहे. स्टे हेल्दी, कायम निरोगी राहा. हॅव फन, आयुष्यामध्ये चांगला एन्जॉय करा. पैसा जो येतो ना, तो एन्जॉयमेंट असायला पाहिजे. तुमच्या मुलांचं करियर आहे, तुमचं फ्युचरमध्ये तुम्हाला पैशाचं काही ना काहीतरी तुमचं प्लॅनिंग आहे, संतुलन आहे. हे संतुलन बिघडतं, ज्यावेळी असे मोठे हेल्थ प्रॉब्लेम शहरात तयार होतात तेव्हा. सो कायम इथं म्हटलं हॅव फन याकरता आपण जागं व्हायला पाहिजे. बी अ पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आयुष्यामध्ये कोणत्याही कोणत्याही स्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची सोच आणि तुमचे विचारांचे दृष्टिकोनच तुम्हाला यशस्वी बनवतात. म्हणून बी अ पॉझिटिव्ह. कधीही निगेटिव्ह बोलू नका कोणाशी.
कधी निगेटिव्ह ऐकू नका आणि निगेटिव्ह सांगू पण नका, निगेटिव्ह पाहू पण नका. लक्षात घ्या. कारण ज्यावेळी निगेटिव्ह एक वाक्य बोलता त्यावेळी कोणाच्या तरी मनामध्ये, डोक्यामध्ये विष टाकता आणि ते सर्वात मोठं पाप आहे मित्रांनो. की तुम्हाला पटतं? बरोबर आहे सर. येस. विष द्यायचं नाही साहेब कुणाला. देता आलं तर अमृत द्या, देता आलं तर चांगल्या गोष्टी द्या. पण निगेटिव्ह बोलून लोकांनी खूप लोकांचं नुकसान केलेलं आहे. क्रिटिसाइज करायचं, कंडेमनिंग करायचं, कंप्लेंट करत राहायचं. सॉरी. आज मी तुम्हाला मनापासून इथं विनंती करतो, जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिला तर तुमचे थॉट्स पॉझिटिव्ह बनतात, तुमचे अफर्मेशन पॉझिटिव्ह होतात, तुमचे फीलिंग्स पॉझिटिव्ह होतात, तुमचे इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि रियालिटी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तीच घडते. म्हणून बी पॉझिटिव्ह. ईट वेल, स्लीप वेल, एक्सरसाइज वेल. चांगला निरोगी आहार करा. म्हणजे काय? नकली खाऊ नका. निरोगी आहार करा. चांगला व्यायाम करा आणि स्लीप वेल, चांगली झोप घ्या. शांतली चिंतामुक्त झोप घ्या. गुड चॉईसेस आपल्या आयुष्यामध्ये चांगले चॉईस करा. DXN, ऑर्गॅनिक कंपनी, ऑर्गॅनिक प्रोडक्ट, चांगली चॉईस आहे. निरोगी जीवनाची सुरुवात आहे. प्रत्येक परिवाराची गरज आहे. लहान बाळ जन्माला आलं 1 दिवसाचं, त्याला देखील DXNची गरज आहे. प्रेग्नेंट महिला घरामध्ये आहे, तिला देखील DXNची गरज आहे. आजारी माणूस आहे, त्यांना सुद्धा DXN प्रोडक्टची आवश्यकता आहे. आणि आपण जे स्वतःला थिंकिंग हेल्दी आहोत, म्हणजे काय, मला कुठं काय झालंय असा जो विचार करणारी लोक आहेत, त्या प्रत्येक मानवाला DXNची गरज आहे, की पुढे जाऊन असे प्रॉब्लेम यायला नकोत. आणि इथं सुंदर लिहिलंय बघा, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. त्याच्यासाठी जागतिक लेव्हलला देखील वर्ल्ड हेल्थ डे वगैरे चांगल्या पद्धतीने आज मनवले जातात. कोरोना पिरियड आला, त्याच्यानंतर लोकांना आरोग्याचं महत्त्व कळालं आणि कोरोना नंतर खऱ्या अर्थाने अनेक लोकांचे स्वास्थ्य खराब झालेत. कारण लोकांना सवय लागलेली असते ड्रग खाण्याची, औषधं खाण्याची, मेडिसिन खाण्याची. पण फक्त मेडिसिन खाऊन आपण निरोगी राहू शकत नाही. चला मित्रांनो, खूप महत्त्वाचं आपण एक एक्झाम्पल पाहूयात. एक स्टोरी तुमच्या पुढे घेऊन येतोय. स्टोरी म्हणण्यापेक्षा ही तुमची आणि माझी कहाणी आहे. ह्या समाजातल्या एका अशा व्यक्तीची कहाणी आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे मिस्टर पांडू. मी पांडू नाव दिले. का दिलं माहिती आहे का? माझा एक मित्र होता, त्याचं नाव पांडू. मी त्याला म्हणजे त्याला मी कसं पांडूच म्हणायचो. आणि तो इतका वेडा, इतका निगेटिव्ह बोलायचा मला प्रत्येक गोष्टीला. म्हणून मी या माणसाला नाव त्याच काळामध्ये पहिली PPT ज्यावेळी बनवली तेव्हा मिस्टर पांडू लिहिलं होतं. मी क्लॅप करा. येस. दिवसभर मला वेड्यात काढायचा. दिवसभर इग्नोर करायचा. काही ना काहीतरी बोललं की निगेटिव्ह बोलायचा. मी याला नाव दिलं मिस्टर पांडू. ऐकायला आवडेल याची स्टोरी? येस, येस, येस. लय एक्साइटेड आहात, एक्साइटेड आहात. फंटास्टिक. इंट्रोडक्सिंग मॉडर्न मॅन मिस्टर पांडू. मॉडर्न मॅन, एक आधुनिक जीवनशैली जगणारा माणूस. मिस्टर पांडू हा धोंडू झालाय आता. धोंडू झालाय म्हणजे काय? हा एक साधारण व्यक्ती आहे. स्वतःला फार बुद्धिमान मानत आहे. परंतु जीवनामध्ये काय लढाई सुरू झालीये, जीवनामध्ये कोणती म्हणतात ना, की कोणती आज आग शरीरामध्ये लागलीये, कोणत्या पद्धतीची वणवा शरीरात पेटला हे माहितीच नाहीये. अंजान आहे. काय म्हणतो आपण याला? अंजान आहे. हा इग्नोरंट आहे. हा अंजान म्हणजे काय म्हणतो आपण याला? नजरअंदाज करतोय. म्हणजे काय म्हणतो? नजरअंदाज करतोय. हा व्यक्ती इग्नोर करतोय. कोणत्या गोष्टी इग्नोर करतोय? रिक्वायरमेंट ऑफ हिज ओन बॉडी. शरीराला नेमकं काय हवंय? कायम लक्षात ठेवा, शरीराला चांगले ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन, म्हणजे चांगला ऑक्सिजन आणि प्युअर न्यूट्रिशन, ही तुमची सेलची एनर्जी आहे. तुमच्या सेलमध्ये जी ऊर्जा बनते ना, ती फक्त प्युअर ऑक्सिजन प्लस प्युअर न्यूट्रिशन इज इक्वल टू प्युअर एनर्जी, पॉवरफुल एनर्जी. पण प्युअर राहिलेला नाही. ही शरीराची गरज काय तो समजत नाहीये. शरीराला काय नेमकं पाहिजे? रिक्वायरमेंट ऑफ बॉडी. याच्या शरीरामध्ये कोणती पॉवर आणि पोटेन्शियल दडली आहे माहिती नाहीये. इग्नोर करतोय हा. म्हणजे हा काय करतो माहिती आहे? इग्नोर म्हणजे काय? की ज्यावेळेला आपण पाहतो की कोणताही हेल्थ प्रॉब्लेम शरीरात येतो, तर लढाई कुणाला लढायची? शरीराला. निरोगी कोणाला राहायचंय? तुम्हाला, मला. तर तुमच्या शरीरामध्ये एक अशी पॉवर आणि पोटेन्शियल आहे, की कोणताही प्रॉब्लेम शरीरातून मुळापासून बरं करण्याची क्षमता तुमच्या बॉडीमध्ये सुद्धा आहे. त्याला म्हणतात तुमची बॉडी इज द बेस्ट डॉक्टर. पण हा इग्नोर आहे. हा धावतोय छोट्या-छोट्या औषधांच्या पाठीमागं, छोटी-छोटी मेडिसिन खाण्याच्या पाठीमागं. हा इग्नोर करतोय. टॉर्चर सुरू आहेत आता चारी बाजूनी टॉर्चर्स. पुढे पाहणार आपण टॉर्चर कोणते येतात. टॉर्चर ऑन बॉडी. हा इग्नोर करतोय. वॉर गोइंग ऑन हिज ओन बॉडी. शरीराच्या विरुद्ध दिशेने कोणत्या पद्धतीची वॉर सुरू झाली आहे, या गोष्टीला हा इग्नोर करतोय. वॉर गोइंग ऑन दिस बॉडी. आणि यालाच म्हणतो आपण, हा अबाउट दिस ओन फ्युचर. स्वतःच्या भविष्यासाठी हा इग्नोर करतोय. हा नजरअंदाज आहे. हा अंजान आहे. याला समजत नाही की नेमकं आपण चाललोय कोणत्या दिशेने. स्टिल एन्जॉयिंग फुल ऑफ लाईफस्टाईल. हा या ना. स्टिल एन्जॉयिंग फुल ऑफ लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली. अपना सपना
मनी मनी म्हणजे फक्त जीवनशैली चांगली जगतोय. हेल्थ वाईज रियालिटी बघूया मिस्टर पांडूची. मिस्टर पांडू ज्या ठिकाणी आता उभा आहे त्याची हेल्थ वाईज रियालिटी बघूयात. हा मिस्टर पांडू याची हेल्थ वाईज वर्कलोड, कामाचा प्रचंड ताण. हे टार्गेट कंप्लीट करायचंय, ते टार्गेट कंप्लीट करायचंय, हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे, एवढ्या दिवसात कंप्लीट करायचा आहे. रात्रंदिवस लोक काम करतायत, वर्क फ्रॉम होम करतायत, रात्रंदिवस लोक मेहनत करतायत. मॉडर्न लाईफस्टाईल हा रियालिटी आपली म्हणजे आजची आधुनिक जीवनशैली म्हणजे फास्ट फूड, फास्ट ड्रिंक, लॅक ऑफ न्यूट्रिशन्स. आहारामध्ये न्यूट्रिशन असायला पाहिजे पण ते न्यूट्रिशन नाही, लॅक ऑफ न्यूट्रिशन्स. फास्ट फूड, फास्ट ड्रिंक, फास्ट फूड, फास्ट डेथ. आजकाल भूक लागली की लगेच तात्पुरतं इमिजिएटली पिझ्झा, बर्गर, चायनीज, झोमॅटो, स्विगी सगळं दारामध्ये मागवताय आणि आहाराला स्किप करताय. मित्रांनो, आहार नाही स्किप करत तुम्ही. तुमच्या मृत्यूची तुम्ही तयारी करताय फ्रेंड्स. फास्ट डेथ आहे याच्यामध्ये. या गोष्टींमध्ये तुम्हाला ₹1 न्यूट्रिशन नाहीये. पिझ्झा, बर्गर, चायनीज किती काय-काय लोकं खातात. मला सांगा आई-वडील जर संध्याकाळी 6-7 वाजता मुलांना घेऊन जर पाणीपुरी खाऊन, पिझ्झा खाऊन जर घरी येत असतील आणि झोपत असतील, तर मुलांना तीच सवय लागेल का नाही लागेल? काय झालंय? इग्नोर. हेल्थ वाईज रियालिटी काय आहे? त्याच्यानंतर आपण पाहतोय स्ट्रेस, तणाव, टेन्शन, लॅक ऑफ एक्सरसाइज, व्यायामाचा अभाव. सतत रोज एक्सरसाइज. आपण म्हणतो आठवड्यातून आपल्याला प्रत्येकाला एक सुट्टी आहे. डिसिजन घ्या त्या दिवशी आणि रोज सकाळी उठल्यानंतर एक्सरसाइज चालू करा. रोज एक्सरसाइज घ्या मित्रांनो. अल्कोहोल, नको त्या गोष्टींची सवय, टोबॅको, स्मोकिंग, प्रमाणाबाहेर व्हायरस हे सगळं वाढत चाललंय आणि यूज द स्ट्रॉंग ड्रग्ज अँड मेडिसिन. विचार करा थोडंसं काय झालं की आपण कुठे जातो इमिजिएटली? लगेच मेडिसिन खायला सुरुवात करतो. फ्रेंड्स, हे मेडिसिन खाण्यामुळे तुमची ड्रग रेझिस्टन्स ॲक्टिव्हिटी पूर्णपणे डिस्टर्ब होते मित्रांनो. ड्रग रेझिस्टन्स पॉवर ही तुमची काय होत चालली, म्हणजे शरीराची औषधांबरोबर काय होतंय, की तुम्ही सुरुवातीला 100 एमजीचं मेडिसिन खात होता. ओके. आता हळू ते 100 एमजीचं मेडिसिन शरीरावर कामच करत नाही. मग अशी वेळ येते, की तुम्हाला मग त्यासाठी मात्र किती मेडिसिन खायला पाहिजे सर? 250 एमजी, 500 एमजी. लहान-लहान पोरांना सुद्धा पॅरासिटामॉल देताना 500-500 एमजीचे पॅरासिटामॉल द्यावे लागतात. किती लोकं ॲग्री मानतात, बरोबर आहे सर, ही सिच्युएशन आहे का नाहीये? येस ओर नो? 500 एमजीचे मेडिसिन, किती एमजीचे? लहान-लहान पोरं खायला लागलेत. विचार करायचा याच्यावरती, थोडासा व्हायरस बॉडीमध्ये आला आणि एखादा ताप आला आणि तुम्ही त्या मुलांना सतत मेडिसिन द्यायला सुरुवात केली, तर त्याची स्वतःची जी प्रतिरोधक शक्ती आहे, त्याची जी इम्युनिटी सिस्टम आहे, ती तुम्ही कमजोर करत चाललाय आणि एक वेळ अशी येते त्या व्यक्तीवरती, की त्यावेळेला मात्र कोणतंही अँटिबायोटिक शरीरावर काम करत नाही. पाहिले तुम्ही आय-सी-यूमध्ये, सी-सी-यूमध्ये जे लोकं आहेत ना, ते कितीतरी अँटिबायोटिक डॉक्टर तयारी करतात, पण कोणतंच अँटिबायोटिक बॉडीवर वर्क करत नाही. याचं कारण आपण आत्ताची सवय. ती तुम्हाला समजतंय? येस, येस. बरोबर आहे सर. समजतंय. बरोबर आहे सर. येस, येस. स्ट्राँग ड्रग्ज, मेडिसिन घ्यावे लागतायत. डॉक्टरना नाईलाजाने आता हाय पॉवरची मेडिसिन द्यावी लागतायत. प्रमाणाबाहेर हे सगळं इग्नोर होतंय. पोल्युशन, कंटॅमिनेशन प्रचंड प्रमाणात वाढलंय आणि मिस्टर पांडू अल्वेज सेयिंग काय म्हणतो बघा बरं हा? आय हॅव नो डिसीज, आय एम हेल्दी. बऱ्याचशा लोकांना तुम्ही भेटता, माहिती देता, "अरे बाबा गॅनोडर्मा खा, स्पिरुलिना खा. हा गॅनोडर्माचा चहा पी. या चहामध्ये गॅनोडर्मा आहे. ही गॅनोडर्माचा चहा पी." तर तो म्हणतो, "मला काय झालंय? मी हेल्दी. मी का आर-जी-जी-एल खाऊ? मी निरोगी आहे." ॲक्चुअली खरी रिॲलिटी बघतोय आपण. हा थिंकिंग हेल्दी आहे. हा म्हणतो, "मला काही झालेलं नाही." रिपोर्टमध्ये रातोरात येतो का हो प्रॉब्लेम? हा रिपोर्टमध्ये रातोरात प्रॉब्लेम येतो का? नाही. एक रोग शरीरात कोणताही निर्माण होण्यासाठी, जो कोणताही डायबिटीज असेल, बीपी असेल, दमा असेल, कॅन्सर असेल, अटॅक असेल, लिव्हर प्रॉब्लेम असेल. डॉक्टर लीमनी आम्हाला जगामध्ये शिकवलंय 2च महत्त्वाचे कारण. जगाच्या पातळीवरती कोणताही हेल्थ प्रॉब्लेम शरीरात निर्माण होण्याच्या पाठीमागे 2च महत्त्वाची कारणं आहेत. एक आहे टॉक्सिन्स, विषारी तत्व आणि दुसरं आहे इम्बॅलन्स म्हणजे असंतुलन. त्या तुमच्या शरीराच्या अतिसूक्ष्म पेशींमध्ये विषारी तत्व भरपूर आलेले. येस ओर नो? विषारी तत्व आलेले आहेत आणि एका बाजूला संतुलन होतंय. म्हणून युनिव्हर्सल नीड काय? हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. पहा स्क्रीनवरती. आज आपल्याला प्रत्येकाला हेल्थ पाहिजे, पण आपण इग्नोर करतो आणि कशाच्या पाठीमागे लागतो? फक्त वेलच्या पाठीमागे लागतो. पण ज्यावेळी तुम्ही फक्त वेलच्या पाठीमागे लागा, रात्रंदिवस तुम्ही 24 तास स्वतःला पिसता, त्यावेळी तुम्ही तुमची स्वतःची हेल्थ गमावता. काय गमावताय तुम्ही? स्वतःची हेल्थ गमावताय आणि वेल्थ कमवता-कमवता हेल्थ गेली. आता हेल्थ खराब झाली, की पुन्हा पैसा गेला. अगोदरही हॅपीनेस नाही आणि नंतरही हॅपीनेस नाही.
कनेक्ट होत आहे माझ्या बोलण्याशी? येस, ऍग्री म्हणताय, बरोबर आहे सर. म्हणजे दोन्ही बाजूनी काय होतं, इव्हापोरेशन, फक्त वाफ निघतीये, धूर निघतोय चारी बाजूनी. येस सर नो. अशी अवस्था आहे लोकांची. सुरुवातीलाही समाधान नाही आणि म्हातारपणी पण समाधान नाही. अशी पण लोक आहे ज्यांना हेल्थही नाही आणि आता वेल्थ पण नाहीये. शरीर पण खर्च गेलं आणि आता पैसाही यायचे मार्ग बंद झाले. येस. एक वय असं समजा 75 वय झालं आणि त्यांच्या शरीरात किडनी प्रॉब्लेम झालाय, डायबिटीसचा प्रॉब्लेम झालाय, लिव्हर सारखा प्रॉब्लेम झालाय, अटॅक सारखा एक येऊन गेला. आता दवाखान्यात जायला पण पैसे नाहीत कारण स्वतःसाठी काही केलंच नाही आणि नेटवर्क उभं केलंच नाही. स्वतःची टीमच नाही. आता म्हातारपणी पैसाच येत नाही. अशा वेळेला मुलांचे पैशावरती अवलंबून राहावं लागतं. आहे समाधान सांगा बरं ह्या वयामध्ये असे प्रॉब्लेम आले तर? किती लोकांना ऍग्री वाटतं? यस, बरोबर लिहा सर. व्हेरी राईस, व्हेरी पॉवरफुल, एकदम ट्रू, फंटास्टिक. सगळ्यांनी लिहा ट्रू. सोल्युशन असायला पाहिजे का नको? याचं उत्तम सोल्युशन आपल्याला सगळ्यांना समाजामध्ये घेऊन जायचं आहे. विश्व क्रांतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एक योगदान द्यायचंय आपल्याला डीएक्सन सोबत. रेडी आहात? रेडी लिहा. रेडी 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 आहात? एक मोठी क्रांती निर्माण करायची आपल्याला. आणि ही डीएक्सन सोबत जगातल्या 200 देशांमध्ये रजिस्टर्ड 190 देश जोडणारी एकमेव कंपनी जगाच्या पातळीवर जर कुठली असेल पाठीवर, तर तिचं नाव आहे डीएक्सएन. बघा, लोगो पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला आकर्षण निर्माण होतं. सूर्यप्रकाश आहे, इथं तुम्हाला पाणी आहे आणि इथं तुम्हाला नेचर आहे. म्हणजे या 3 गोष्टीशिवाय मानव जीवन होऊ शकत नाही आणि या 3 गोष्टीमध्येच भेसळ झालेली आहे. म्हणून डीएक्सएन हा आधार आहे. वॉव! क्या बात है! जबरदस्त आहे. ह्याच गोष्टींमुळे रोग निर्माण झालाय. तुमचं विष झालंय, तुमचा सूर्यप्रकाश सुद्धा डॅमेज, तुम्हाला जे पाणी मिळतंय ते खराब, तुम्ही जे अन्न खाताय ते नेचर सुद्धा डॅमेज केलंय. म्हणून डीएक्सएन प्रत्येक घरात घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. समजतंय? डीएक्सएन म्हणजे आज आपल्याला जे डीएक्सएनचं लायसन्स मिळालंय, आज जी तुम्ही माहिती घेताय, ज्यांनी तुम्हाला आजची मीटिंग लिंक पाठवली असेल, त्या व्यक्तीबरोबर बसा, बोला, मला आयडी काढून द्या म्हणायचं, मला हे लायसन द्या फ्री. पण हे लायसन तुम्ही भारतामध्ये, पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये काढत असाल, सांगली शहरामध्ये काढत असाल, कोणत्याही शहरामध्ये काढत असाल, तुमचं लायसन सांगली, सातारा, पुणेचं नाहीये. ते लायसन आहे 200 देशांचं. वॉवल्या वॉव! फंटास्टिक! वॉव! लायसन्स मिळालं तुम्हाला. लहान पोरांना गाडी चालवायचं लायसन्स देता, तेव्हा तो गाडी चालवायला शिकतो. पण मित्रांनो, यकीन मानिये, विचार करा या गोष्टीवरती. इथं फोर व्हीलर चालवणाऱ्या व्यक्तीला अधिकार नाहीये सिंगापूरमध्ये जाऊन फोर व्हीलर चालवायचा. तिथं उलट्या बाजूला ड्रायव्हिंग आहे. तिथलं लायसन तिथं चालत नाही. इथलं आधार कार्ड तिकडे चालत नाही. इथलं बँक अकाउंट तिथं असून तिथं तुम्ही झिरो. पण एकमेव डीएक्सएन कंपनी आहे, की जे तुमचं अकाउंट इंडियामध्ये काढते. तेच अकाउंट तुमचं 200 देशांमध्ये व्हॅलिड होतं. कधी फिरायला मलेशियात गेला तर तुमच्या स्वतःच्या आयडीवर तुम्ही पर्चेसिंग करू शकता. आज रात्री झोपताना एखाद्या मित्राला WhatsAppवरती, Facebookवरती दुबईच्या मित्राला म्हणाला, "जा रे बाबा, ही कॉफी पिऊन बघ." तर दुबईचा राजा ही कॉफी दुबईमध्ये पितोय. जी गॅनोडर्माची कॉफी. कोणती कॉफी मी म्हटलं? कॉफी नाही पीत, गॅनोडर्माची कॉफी पितोय. दुबईचा राजा लोक पितात. तर तू पण एकदा कॉफी ट्राय कर. तुमचा मित्र तुमचा आयडी घेतो आणि दुबईच्या ऑफिसला प्रॉडक्ट घ्यायला जातो आणि लायसन्समध्ये त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटला इथं पीव्ही मिळतात, पैसे येतात. वॉवल्या! जबरदस्त लिहा. मिशन आहे सर. हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेसची मिशन आहे. आरोग्याची क्रांती आहे. डॉक्टर लीम एक फाउंडर, एक अशी व्यक्तिमत्व, की जे कंपनीचे जे मालक आहेत ते पी-एच-डी आहेत आणि त्यांनी होलिस्टिक हेल्थमध्ये अभ्यास केलाय. होलिस्टिक अप्रोच. होलिस्टिक अप्रोच काय बघा, जेव्हा डॉक्टर लीमनी सगळ्यात पहिल्यापासून जो फोकस केला, तो म्हणजे संपूर्ण शरीरावर केलाय. त्यांनी कधी एका रोगावर फोकस नाही केला. त्यांनी कधी डायबिटीजवर फोकस नाही केला. आणि त्यांनी जे प्रॉडक्ट कोअरमध्ये तयार केले, ज्यावेळी त्यांनी रिसर्च करू सुरू केला, त्यावेळी त्यांनी विचार केला, की मला जे असं सोल्युशन द्यायचं आहे, ते एका पार्ट पुरतं नसेल, बल्कि संपूर्ण शरीरासाठी असेल. म्हणून आज आपण पाहतो, की कोणताही प्रॉब्लेम असेल, आपण एकच वेलनेस किट समोर ठेवतो. येस ओर नो? लिहा, बरोबर आहे. आर-जी-जी-एल, स्पिरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट, गॅनोडर्मा चहा. रिपीट. आर-जी-जी-एल, स्पिरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि गॅनोडर्माचा चहा. हे झालं वेलनेस पॅकेज. हे झालं वेलनेस किट. आणि हे वेलनेस किट हे रोगावर काम न करता तुमच्या संपूर्ण शरीरावर काम करतं. मग छोटं घ्यायचं का मोठं घ्यायचं? पूर्ण अख्ख्या परिवारासाठी घ्यायचं का एकाच आजारी माणसासाठी घ्यायचं? हा निर्णय तुमच्या हातामध्ये. रेडी आहात? येस, रेडी आहात, रेडी आहात. फंटास्टिक, फंटास्टिक. मग आता हे आर-जी-जी-एल, स्पिरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि चहा, हे जे पॅकेज आहे, हे शरीराकरता आहे. लिहून घ्या, शरीराकरता आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, की शरीरामध्ये कोणता आजार बरा होत आहे? आपण रिॲलिटी पण बघू. पटपट बघूयात. सांगा पटकन, कोणता आजार बरा होत आहे? लवकर सांगा. आहे अशी सिच्युएशन?
आजार शरीरामध्ये निर्माण होत आहेत. बरा कोणता होत आहे बरं? डॉक्टर ज्यावेळेला मेडिसिन लिहून देतात, ते डायबिटीजसाठी देतात. हो का नाही? डॉक्टर ज्यावेळेला बीपीची मेडिसिन लिहून देतात, तो बीपीसाठी स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. तो तुम्हाला ब्लड प्रेशरसाठी गोळी लिहून देतो. पण एक वाक्य बोलतो, "आता तुम्हाला बीपी झालाय. तुमच्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा बीपीची गोळी तुम्हाला बरोबर खायची आहे. तुमचा डायबिटीस आता कधीच जाणार नाही." सायकॉलॉजिकली माइंडमध्ये मेसेज देऊन टाकला, आयुष्यभर मरेपर्यंत गोळी खायची. मरेपर्यंत श्राप दिला आपल्याला. येस ओर नो? असतं ना मरेपर्यंत कारावास. आजीवन हा प्रकार आता आपण आधुनिक मेडिसिन बरोबर पाहतोय. म्हणजे याचा अर्थ काय होतो सांगतो. आता सिंपल समजून घ्या आणि अगदी व्यवस्थित लिहून घ्या. पॉइंट टू पॉइंट लिहून घ्या. जर कोणीही व्यक्ती किंवा कोणतीही पॅथी जर पर्टिक्युलर एखाद्या आजारावरती जर मेडिसिन देत असेल, पर्टिक्युलर एका मेडिसिन आजारावरती जर असेल, तर मनाला खून गाठ बांधायची आणि मनाला सांगायचं, "ही माझी मेडिसिन मला बरं करू शकत नाही." किती लोकांना समजलंय? अंडरस्टँड. येस समजलंय. व्हेरी नाईस, व्हेरी गुड, पॉवरफुल. कोणतीही पॅथी शब्द वापरलाय. जर ती पॅथी अशी असेल, की तुमच्या पर्टिक्युलर एका लक्षणासाठी, पर्टिक्युलर एखाद्या डिसीजसाठी जर दिली असेल, तर मनामध्ये तयारी करायची, की ही कधीही आपल्याला बरं करू शकत नाही. हे फक्त तात्पुरतं दिलंय. काय बरं कारण असेल याचं? याचं कारण आहे, की तुमचं संपूर्ण शरीर हे कधीही रोग ज्यावेळी निर्माण होतो ना, त्यावेळी कोणत्याही एकाच कारणाने होतो का अनेक कारणं निर्माण होतात? एक कारण आहे का अनेक कारण आहे? जसं डोकं दुखतंय, कारण अनेक आहे. बीपीमुळे डोकं दुखतं, तणावामुळे डोकं दुखतं, कफ वाढला की डोकं दुखतो, रक्तविसरण कमी झालं की डोकं दुखतं, टेन्शन आलं की डोकं दुखतं. येस ओर नो? ॲसिडिटी वाढली, सॉरी कफ नाही, तरी डोकं दुखतं. पण गोळी मात्र बीपीची गोळी, गोळी मात्र डोकेदुखीची गोळी. समजतंय मी बोलतोय ते? एखाद्याला चक्कर येते, त्याला गोळी मात्र लगेच दिली जाते डॉक्टरांकडून. "अरे चक्कर आली, हे लिहून द्या." अरे पण साहेबांनो, ती चक्कर येण्याच्या पाठीमागे कोणाचं रक्त कमी झालं तरी चक्कर येतं, हिमोग्लोबिन कमी झालं तरी चक्कर येते, लो बीपी झाला तरी चक्कर येते, रक्ताभिसरण मेंदूमध्ये जायचं थांबलं, ऑक्सिजन मिळायचा बंद तरी चक्कर येते. याचा अर्थ काय? कोणताही लिहा. कोणताही हेल्थ प्रॉब्लेम, मग तो डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, अस्थमा असेल, हृदयरोग किंवा कॅन्सर असेल, कधीही एकच कारणाने तयार होत नाही. यासाठी शरीरातला कोणताही एक अवयव कारणीभूत नाही. यासाठी आहे तुमचं संपूर्ण शरीर कारणीभूत. लिहा. जबरदस्त पॉइंट आहे हा. याला एक शब्द वापरतात, होमिओस्टॅटिक बॅलन्स. सामंजस्य कार्य. तुमचं लिव्हर एकटं काम करत नाही. तुमची किडनी एकटं काम करत नाही. तुमचा कोणताच ऑर्गन एकटं काम करत नाही. हे सगळे एका भावासारखे, एका परिवारासारखे, एका कुटुंबासारखे सगळे एकत्र वाटून घेऊन काम करतात आणि एकावर लोड आला की सगळे डॅमेज होतात. हे तुला समजतं? येस. डायबिटीज झाला की सगळं प्रॉब्लेम सुरू झाले. बीपी आला की अटॅक, स्ट्रोक झाला. होऊया ना. कारण काय? तुम्ही फक्त बीपीच्या गोळ्या खाताय. म्हणून डॉक्टरांनी आपल्यासाठी एक मेसेज दिलाय जगाला, तो म्हणजे होलिस्टिक अप्रोच. त्यामुळे तुम्ही बोलताना सांगायचं, हे जे पॅकेज आहे, ते शरीराचा उपचार करतं, ना की रोगाचा. वॉव! जबरदस्त. लिहा. पटपट लिहा. शरीराचा उपचार. किती मोठी कंपनी आहे यार. लोकं म्हणतात, "अरे सर, एम-एल-एम आम्हाला माहिती आहे. सर, आम्हाला चैन मार्केटिंग." हे चैन मार्केटिंग आहे का? दिसतंय का चैन? अरे केवढं मोठं मिशन आहे हे. 26 फॅक्टरी केल्यात उभ्या या माणसाने. 26 फॅक्टरी. भारत देशामध्ये 8 फॅक्टरी. तुम्हाला तयार होणारं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा स्वतःचं. आता डॉक्टर लिम विचार करतायत, की तुम्हाला टोमॅटो राईस सुद्धा आपण डी मधून का देऊ? कारण तुमचं मूळ कारण टोमॅटो केचअप डी मधून, मीठ डी मधून, हळद डी मधून. रिझन? कारण नकली खाताय. केमिकलचं खाता. टोमॅटो केचअपमध्ये टोमॅटोच नाही. कॅन्सरचं कारण. येस ओर नो? कलर टाकलेत, इन्ग्रीडियंट टाकलेत, पेस्टिसाइड्स टाकलेत, कितीतरी ठिकाणी प्रिझर्व्हेटिव्हज टाकलेत. प्रचंड प्रमाणामध्ये नकली प्रॉडक्ट विकले जातायत. अंडी सुद्धा नकली करतायत, नॉट प्लास्टिक. नकली बनवायला लागलेत. दूध नकली, पनीर नकली, दूध, दही, घी, तूप नकली चालू केलं मार्केटमध्ये. आणि ह्याच कारणामुळे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम तयार झालेत. म्हणून डॉक्टर लिम हे घी सुद्धा डी-एक्सएनचं घेऊन आलेत. वॉव! आता तुम्हाला संपूर्ण घरातले लागणारे मसाले सुद्धा आपण डी-एक्सएनचे घेऊन येत आहे. आता मात्र शांत बसायचं नाही आपल्याला सर, कारण आपल्याला मूळ कारणावर काम करायचं आहे. हा आपला तो गॅनोडर्मा, ज्याच्यामध्ये ती ताकद आहे, की जे संपूर्ण शरीराचा उपचार करण्याची ताकद आहे. ही आपली स्पिरुलिना,
ज्याच्यामध्ये पॉवर आहे, स्पिरुलिना. एक वेलनेस कोच, चांगलं बनायचं, स्वास्थ्य सल्लागार. स्पिरुलिना म्हणजे पाण्यामध्ये निर्माण झालेली वनस्पती, जी की फायटो ऍक्टिव्हिटी आहे, मायक्रो ऍक्टिव्हिटी आहे, न्यूट्रिशन ऍक्टिव्हिटी आहे, संपूर्ण पोषण आहे एकाच ठिकाणी. म्हणून अव्वल नंबरची स्पिरुलिना. अव्वल नंबरची मोरंझी एन्झाईम, अव्वल नंबर आहे सगळ्यांमध्ये, अव्वल मध्ये आपण. कॉर्डिसेप, जगातलं सर्वात अव्वल नंबरचं एनर्जी सोर्स. म्हणून डॉक्टरांनी असा विचार केला, की मी असं काहीतरी ह्या लोकांपर्यंत घेऊन जाईल. मी जगातल्या अशा वनस्पतींचा अभ्यास करेल, की जे वर्ल्डच्या क्षेत्रामध्ये सर्वात अव्वल नंबरचं आहे. आणि त्याची डिस्ट्रीब्युटरशिप आपल्याला दिली. वावल्या वाव, जबरदस्त. त्याची डिस्ट्रीब्युटरशिप तुम्हाला दिली. एक रिअल कंपनी, रिअल शब्द लिहा, रिअल. सगळ्यांना वाटतं, किती वाटतं रिअल? येस. गॅनोडर्माचा फार्म, मोरंजीचा फार्म इंडियामध्ये. तुम्हाला गॅनोडर्माचा फार्म बघायचा आसामला जा. तुम्हाला मोरंजीची फॅक्टरी बघायची, पॉंडिचेरीला चला. स्पिरुलिनाचा मोठा पाऊंड बघायचा आहे, चला पॉंडिचेरीला. रोझेलची फॅक्टरी बघायची, रोझेलची शेती बघायचे, चला पॉंडिचेरीला. कॉर्डिसेपची शेती पाहायचंय, चला हैदराबाद मध्ये. वाव, फंटास्टिक. रिअल या, रिअल रिअल. म्हणून ना सगळे आतापर्यंतचे जे काय पास्ट मध्ये तुमच्या आयुष्यात आलेले खराब अनुभव असतील, लोकांनी हिनवलं असेल, कुणी चैन, कुणी MLM, आणि काही लोक म्हणतात खूप काही करून बसलोय, 50 करून बसलोय, 25 करून बसलोय. रिअल बरोबर राहा, तर तुमच्या मुलांची सुद्धा काळजी DXN घ्यायला तयार आहे. जबरदस्त, जबरदस्त. की तुला समजतंय? वाव, फंटास्टिक. टाळ्या वाजूया, जोरदार टाळ्या. व्हेरी व्हेरी पॉवरफुल, व्हेरी व्हेरी पॉवरफुल, जबरदस्त. व्हेरी व्हेरी पॉवरफुल. रेडी आहात? आता आपण थोडस आजारांबद्दल बघूया सर. डायबिटीस काय होतो, का असा आजार निर्माण होतो? सगळ्यांना PPT दिसते का बघा बरं पाठीमागं स्क्रीनवर. हे माझ्यासाठी जरा क्लाप करा, बघा ही किती तयारी करतोय आता आपण. येस. जीवनशैली संबंधित आजार आता अभ्यास करूयात, व्यवस्थित लिहून घेऊयात. डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि दमा, आधुनिक जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांची माहिती. मी तुम्हाला आधी वेलनेसची माहिती यासाठी दिली, कारण आज जी माहिती आपण घेताय ती रोग निर्माण होऊ नये म्हणून पण काम करते, आणि आजार असेल तर त्याला लवकर बरं होण्यासाठी पण ती काम करते. म्हणून तुम्हाला बेसिक अगोदर सांगितलंय, जे संपूर्ण शरीरावर उपचार करेल, रोगाचं कारण शोधून काढेल आणि ते कारण शरीराच्या बाहेर काढेल. त्यासाठी आहे वेलनेस पॅकेज. गॅनोडर्मा, स्पिरुलिना, मोरेन्झी आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल, हे आपलं वेलनेस पॅकेज. आता जाऊयात आपण पर्टिक्युलर त्या डिसीज बद्दल बोलूयात. आजारांसाठी माहिती. आजार निर्माण झाल्यावर जगायचं का होऊ नये म्हणून? लवकर लिहा. काय वाटतं तुम्हाला? होऊ नये. झाल्यावर साहेब श्राप लागला आपल्याला. ते लेबल लागलं की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. आणि कमवलेला सगळा पैसा दवाखान्यात चालू आहे आता. एक आजार शरीरात जेव्हा निर्माण होतो, कमीत कमी विचार करायचा. डायबिटीस लिहा, लिहा, लिहा. पेपरमध्ये लिहा. मी का लिहा म्हणतो? का मी सीरियस आहे. तुम्ही पण सीरियस व्हा. किती लोक लिहितात त्यांनी नोट लिहा बरं. मी सीरियस आहे तर तुम्ही पण सीरियस व्हा. नोट, नोट. जे नोट लिहितात ते नोट कमवतात. मला रजनी मॅडम दिसतायत. फंटास्टिक. व्यवस्थित. जबरदस्त मॅडम, जबरदस्त. व्हेरी पॉवरफुल. मी अजून बघतो कुणाकुणाच्या हातामध्ये नोट आहे. दाखवा बरं, वही दाखवा. ऐकायचं, निघून जायचं, असे दिवस गेले आता. आता तुम्ही समाजाची पण मदत करायची. लिहून घ्या. बघूया वह्या दाखवा तुमच्या. व्हिडिओ ऑन करा. चला होऊया थोडं सिरियस. लिहून घ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पॉवरफुल, पॉवरफुल. माया करपे मॅडम, सुषमा पळसकर मॅडम, फंटास्टिक. कड सर, व्हेरी नाईस. वही वही दाखवा, वही दाखवा. का लिहायचं सांगतो तुम्हाला. आज तुम्ही माहिती ऐकणार आणि मी अगदी टेक्निकल बोलणार, आणि तुम्ही फक्त ऐकून घेणार. वाह, वाह, वाह! सर छान मीटिंग झाली, मस्त मीटिंग झाली. 8 दिवसांनी विचारलं, "बोला बरं याच्यावर." नाही सर, बोलता काही येईना अजून. का येत नाहीये? कारण तुम्ही त्याची कधी स्वतःहून तयारीच केली नाही. एक व्यक्ती तुमच्या समोर लिहा म्हणतोय, तर लिहायचं पटकन. आणि ज्यावेळी लिहा म्हणतो तो पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा. लिहा आता. डायबिटीज झाला, तर त्यांना सांगायचं, "साहेब, एक डायबिटीज तुमच्या आयुष्यातले 10 लाख रुपये घेऊन जाणार आहे." असं बोलायचं आता तुम्ही सगळ्यांनी. साहेब, एक हार्टचा प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये कमीत कमी 10 लाख रुपये घेऊन जाणार आहे. एक ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम 10 लाख रुपये घेऊन जाणार आहे. ह्याचं प्रूफ आहे. हे प्रूफ करता येतं. महिन्याचा खर्च कमीत कमी ₹5,000 जरी पकडला, तर 12 महिन्याचा खर्च ₹60,000 होतो. जातात का नाही जातात डायबिटीसमध्ये? नकळतपणे चाललेत, कळतच नाहीये. कमवला पैसा आणि घालवला दवाखान्याला. वर्षाचे ₹60,000 गेले, 10 वर्षामध्ये ₹6,00,000 गेले, 20 वर्षामध्ये ₹12,00,000 गेले. आता डायबिटीज 10 वर्षासाठी आहे, 20 वर्षासाठी आहे, का आयुष्यभरासाठी आहे? लाईफटाईम. LT लिहा, LT. किती लोकांना समजलाय पॉइंट? येस. LT डॅश 10,00,000. त्यामुळे समोरच्या माणसं म्हणतात, "साहेब, हे ₹10,00,000 तुमचे जाणारच आहेत." हे वेलनेस पॅकेज जे 10,000चं आहे, 15,000चं आहे, 20,000चं आहे. तुम्ही जे समोर पॅकेज ठेवले त्यांच्यासाठी,
ते समोर ठेवल्यानंतर सांगायचं, "मी तुमचे हे वाचवण्यासाठी आलोय. थोडे दिवस जागे व्हा." अशी वेळ आपल्यावरती यायला नको. आणि जे अगदी अशी लोकं आहेत, की ज्यांना अजून डायबिटीसनी स्पर्श केलेला नाही, त्या लोकांना माझं सांगणं आहे, की तुमच्या आयुष्यातले ₹10,00,000 वाचवण्यासाठी आपली डी-एक्सन आपल्या घरी आलेली आहे. वॉव! जबरदस्त. एखाद्याला भेटायला गेलं तर म्हणायचं, "साहेब, मी तुमचे 10,00,000 वाचवण्यासाठी मदत करतोय. तुमच्या परिवारामध्ये ₹10,00,000 वाचवण्यासाठी, त्यासाठी 10,000 खर्च करताना विचार करायचा नाही." रेडी आहात? महाराष्ट्रामध्ये आरोग्य स्थिती चिंताजनक आहे. अहवालानुसार डायबिटीजचं प्रमाण 13% वाढलेलं आहे. 13% पेक्षा जास्त. आणि रक्तदाबाचं प्रमाण आता 24% वाढलंय. 100रातले 24 लोकांना रक्तदाब. ओह माय गॉड! म्हणजे वाढलं प्रमाण, पर्सेंटेज ऑफ दिस. दमा देखील सातत्याने वाढत आहे, विशेष शहरी भागांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये. मुख्य कारणं अनियमित, असंतुलित जीवनशैली. येस, आहार, असंतुलित आहार. खायला पाहिजे ते खायचं नाही. अनियमित, व्यायामाचा पूर्णपणे अभाव, वाढती मानसिक ताणतणाव, प्रचंड प्रमाणामध्ये स्ट्रेस, धूम्रपान, मद्यपानाची सवय वाढली का नाही वाढली? डायबिटीज, पहिला आजार घेऊयात डायबिटीज. लिहून घ्या सगळ्यांनी. डायबिटीज आपण नेहमी पाहतो, तर डायबिटीज हा नेहमी लोकांना असं वाटतं, की साखर जास्त खाल्ली की डायबिटीज होतो. हा प्रश्न चुकीचा आहे. मी जास्त गोड खातो म्हणजे मला डायबिटीज होणार असं नव्हे. डायबिटीज होण्याच्या पाठीमागं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आरोग्याची, शरीराची, पेशींची काळजी न घेणं, पेशींमध्ये टॉक्सिन जमा होत राहणं, पेशींच्या बाजूला तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तुमच्या प्रत्येक पेशींमध्ये विषारी तत्वांचा भार वाढलाय, असंतुलन निर्माण झालंय आणि ऑक्सिजन पेशीला जात नाही, न्यूट्रिशन पेशींना जात नाही, खराबी वाढत चालली आहे, रक्ताभिसरण शरीरामध्ये व्यवस्थित होत नाही, अशा अनेक गोष्टींमुळं तो रोग निर्माण होतो. पण लोकं काय म्हणतात साखर खायची. अरे साखर फक्त नाही कारणीभूत. कारण का सांगू? तुम्ही तिखट भाजी खाल्ली तरी बॉडी ग्लुकोजच बनवते. हे डॉक्टर लिमशी आम्ही बोललो. डॉक्टर लिम म्हणले, "ग्लुकोजची शरीराला गरज आहे." आम्ही म्हटलं, "सर साखर खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे?" "नक्की खायला पाहिजे" म्हटले. पण ते तुम्ही नॅचरल आहे का पण बघा. जागरी खा. शुगर डायरेक्टली पांढरी का खाऊ नका, सल्फर आहे. त्यापेक्षा जागरी खा. मग साखर हा भीती मनामध्ये घ्यायचं कारण नाही. ॲक्चुअली काय होतं बघा, इन्सुलिनच्या निर्मिती कमी होणं, इन्सुलिनची निर्मिती कमी होणं किंवा शरीरामध्ये इन्सुलिनच्या वापरामध्ये अडथळा निर्माण होणं. समजतं मी बोलतोय ते? तुमच्या पॅनक्रियास स्वादुपिंडामध्ये त्या बीटा पेशी जे इन्सुलिन तयार करतात, त्याची निर्मिती कमी झाली किंवा तुमच्या शरीरामध्ये जे इन्सुलिन बॉडी तयार करते, त्याच्या वापरामध्ये अडथळा निर्माण होतो. तो का होतो? एक सिंपल लक्षात घेऊयात. एक डायग्राम आता मी तुम्हाला इथे सांगतो. असा एक गोल काढला मी. पेशींची आकृती आहे सपोज. आता हा डायग्राम आहे. या गोल पेशींच्या बाजूनी जे काय पेशींच्या बाजूला टॉक्सिनचा लोड येतोय, विषारी तत्वांचा भार येतोय, हे टॉक्सिन पेशींमध्ये जायला लागलं, की पेशी काय करते? इन्फ्लामेशन तयार करते. पेशी एक कवच बनवते आणि ते टॉक्सिन आत येऊ नये म्हणून पेशी त्याचं तोंड बंद, दरवाजे बंद करून घेते. काय बंद करून घेते साहेब? दरवाजे बंद करून घेते. म्हणजे तुमच्या घरामध्ये धूळ आणि कचरा यायला लागला, की आपण पोरांना काय म्हणतो, "अरे जा रे खिडकी बंद कर." आता कचरा येतोय, लगेच खिडकी बंद कर, दार बंद कर. तसं तुमची पेशी सुद्धा आतून प्रत्येक पेशी ही तिचे दरवाजे ब्लॉक करते. कसे करते? सूजन, इन्फ्लामेशन. कधीही कोणताही हेल्थ प्रॉब्लेम तयार होताना पहिल्यांदा इन्फ्लामेशन होतं. सूजन येते. एक्झाम्पल पहा, माझ्या हाताकडे पहा. मी असं एकदा केलं तर ठीक आहे. रोज असं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण 24 तास जर असं करत राहिलो तर 24 तास काय होईल साहेब? सांगा बरं. ही जी चमडी आहे ना, ही सुजायला लागेल. तरी पण मी थांबलो नाही. ही कडक व्हायला लागेल. येस ओर नो? हेच तुमच्या पेशींच्या प्रत्येक ठिकाणी होतंय आणि मग पेशी प्युअर ऑक्सिजन घेत नाहीत. तुमचा न्यूट्रिशन व्यवस्थित घेत नाहीत आणि शरीरात साखर साठत राहते. म्हणजे बऱ्याच भागांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स जे आहे, तो तुमचा डॅमेज झालाय. तुमच्या शरीरामध्ये एकतर इन्सुलिन तयार होत नाही, म्हणजे पेशी काम करत नाही. ज्या पेशी अशा खराब झालेल्या असतात, त्या पेशी पुरेपूर इन्सुलिन तयार करत नाहीत आणि ज्या ठिकाणी इन्सुलिन तयार होतं, त्या इन्सुलिन पेशींपर्यंत जातं. पेशींनी दरवाजेच बंद करून घेतलेत. इन्सुलिन पेशी घेतच नाही. समजतंय लवकर समजतंय? येस. आता व्यवस्थित समजून घ्या. एक लिहून घ्या. डायबिटीज म्हणजे काय? 70 ते 110 जेवणाआधी, 110 ते 140 जेवणानंतर, 70 ते 110 जेवणाआधी, 110 ते 140 जेवणानंतर हा रिपोर्टमध्ये आपण साखर बघतो. याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये, माझ्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये फार तर 150 पर्यंतची साखर मॅनेजेबल आहे. कितीपर्यंत साखर मॅनेजेबल आहे? 150 पर्यंतची साखर मॅनेजेबल आहे. शरीर वापरू शकतं. ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. व्यायाम करता, घाम काढता, त्यावेळी तुमच्या शरीरातली साखर वापरली जाते. पण साहेब 200 झाली तर? 250 साखर झाली तर? 400 साखर झाली तर? मॅनेजेबल नाही.
म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ही साखर साठायला लागते आणि साठत जाऊन डोळ्यांमध्ये गेली, की डोळे प्रॉब्लेममध्ये येतात. किडनीमध्ये गेली, की किडनी प्रॉब्लेममध्ये येते. तुमच्या स्किनमध्ये गेली, की स्किन प्रॉब्लेममध्ये येते. जखम होते आणि ती जखम बरी होत नाही. अंगठा कट केला पायाचा, बोट कट केलं, 4ही बोटं कट केली, आता पाय कापून टाकलाय. हा या ना, सिच्युएशन आहे का नाहीये? डायबिटीज फक्त डायबिटीज नाहीये, एक वाळवी आहे. वाळवी. लाकडाला जेव्हा वाळवी लागते ना, एका बाजूला कुठेतरी लागते, अख्खं लाकूड पोखरून टाकते ते. तुमचा फर्निचर संपला म्हणून समजा. तुमच्या शरीराला डायबिटीज म्हणजे वाळवी. असा आजार म्हणजे शरीरात अनावश्यक साखर. कोणती साखर म्हणतात त्याला? अनावश्यक कचरा झालेली साखर. जे शरीर वापरत नाही, ती तुमच्या शरीरातली टॉक्सिक साखर. शरीरात ठेवायची का बाहेर काढायची? बोला, बोला, बोला लवकर. काय करायला पाहिजे? असे प्रश्न विचारायचे. ज्यांना वाटतं, की मला हे समजून घ्यायचं व्यवस्थित. सर साखर शरीरात आतमध्ये राहिली पाहिजे, खराब झालेली का बाहेर गेली पाहिजे? तर कोणीही सांगेल, "साहेब, माझी साखर 300 झाली, 400 झाली, मग शरीरात ठेवायची का बाहेर काढायची?" तर समोरचा पटकन बोलून जातो, "बाहेर काढायला पाहिजे." कोणता डॉक्टर बाहेर काढतो? प्रश्न आहे. कोणता ॲलोपॅथीची पॅथी ती बाहेर काढते? आहे का कोणी? नो. कोणीच नाहीये साहेब. कोणतीही पॅथी बाहेर काढत नाही. ते फक्त सप्रेस करतात. कंट्रोल द डिसीज. तुमच्या शरीरामध्ये गोळी द्यायची आणि ती गोळी तुमच्या शरीरातली साखर कंट्रोल करणार. गोळी आयुष्यभर खात राहा म्हणायचं. कोणताही डॉक्टर बाहेर नाही काढत. मग बाहेर कोण काढतं? वेलनेस किट. ज्यावेळी तुम्ही गॅनोडर्मा घेता, त्यावेळी सगळ्यात पहिलं शूट होते युरिन. जेवढ्या डायबिटीज लोकांना तुम्ही गॅनोडर्मा देणार, त्यांच्या शरीरामध्ये लघवीचं प्रमाण वाढणार म्हणजे वाढणार आणि लघवी साखरेसारखी चिकट होणार. टिपिकल एखाद्या ठिकाणी लघवी करत असेल, रानामध्ये, शेतामध्ये लोकांना माहिती असतं, त्या ठिकाणी मुंग्या लागलेल्या दिसतात. बिकॉज तुमच्या शरीरात अनावश्यक साखर होती. आता गॅनोडर्मा शरीरात गेलाय, तो त्याचं काम करतोय. आता शरीरातली साफ मोहीम चालू झाली आणि तुमच्या शरीरातला हा कचरा बाहेर काढला जातोय. जबरदस्त! लई भारी! किती लोकांना समजतंय? वॉव! जबरदस्त! बाहेर काढा. ही साखर शरीरातून बाहेर काढा. मग कुणी खायला पाहिजे? डायबिटीज झालेल्या माणसांनी का आपण? गॅनोडर्मा वेलनेस किट आहे. शरीराचा उपचार करणार आहे आणि आज जर आपण गॅनोडर्मा खात असेल, आज जर आपण वेलनेस किट खात असेल, तर तुमच्या जीवनातले 10 लाख रुपये वाचवण्याची ताकद ह्या वेलनेस किटमध्ये. किती रुपयांचं वेलनेस किट आहे? जर मोठं वेलनेस किट घेतलं तर 15,000 चं आहे. एक पूर्ण फॅमिलीसाठी घ्या. 15,000 चं किट आहे. आणि जर छोटा घेतला तर 7,500 चा आहे. 8,000 चा आहे. 7,500 चं. आता तुम्ही मला साहेब 15,000 हा विचार करूच नका डी-एक्सएनमध्ये आलात तर. जर डी-एक्सएनमध्ये प्रवेश केलाय, तर 15,000 आता जीव लावून खर्च करा, कारण ते तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला रिटर्न देणार आहे. समजतोय? पण हेच 15,000 किती लोकांना पुढच्या 90 दिवसामध्ये रिटर्न आणायला आवडतील? मग तो प्लॅनचा पार्ट आहे. पहिलं समजून घ्या. मग ते मला लोकांपर्यंत जर मी समजावून सांगितलं, तर मलाही फ्री होणार आहे प्रॉडक्ट. किती लोकांना आवडेल सांगा बरं फ्री करायला प्रॉडक्ट? फ्री, फ्री, फ्री लिहा. आयुष्यभराचं डायबिटीजचं संरक्षण फ्री. आज जर तुम्ही टी-एक्स-एन खाता, तर डायबिटीज होण्याचे चान्सेस हे तुम्ही कितीतरी टक्केमध्ये कमी करू शकता आणि ते फ्री करा. म्हणून डी-एक्स-एन घराघरात घेऊन चला. आता डी-एक्स-एन बाहेर तुम्हाला लोकांना सांगण्यासाठी एक मजबूत कारण मिळाले. रेडी आहात? येस. लक्षणं वारंवार पाणी पिणे, तुम्हाला सतत थकवा होणे, वजन कमी होणे, भूक वाढणे आणि एक महत्त्वाचं नाही लिहिलंय त्या ठिकाणी, लघवीचं प्रमाण वाढणे. बघा आता, तुमचा बॉडी हा बेस्ट डॉक्टर आहे. ज्यावेळेला डायबिटीज होतो ना, ज्यावेळेला कधी पण लक्षात घ्या, मधुमेह झाला ना, की इमिडिएटली त्या पहिल्या आठवड्यात 15 दिवसात त्या माणसाची लघवी शूट होते. तो पण काय म्हणतो माहिती आहे का? रात्रीचं पण उठावं लागतंय. आता मात्र काहीतरी त्रास झालाय. मग डॉक्टरला जाऊन सांगतो, "डॉक्टर रात्री 2 नाही 3 वेळा उठलोय लघवीसाठी. युरिनला जावं लागलं 3 वेळा आणि दिवसामध्ये किती वेळा होतोय मला काही समजत नाही काय झालंय मला." डॉक्टर म्हणतो, "थांबा जरा, साखर चेक करूयात." आणि मग लक्षात आलं, "अरे तुमची साखर 400 झालीये, 300 झालीये. तुमचं लक्ष नाहीये का तुमच्याकडं?" तुमच्या डॉक्टरनी लक्ष दिलंय ना तुमच्याकडं, मग तो त्याचं काम बाहेर काढायचं करतोय आता. तुम्ही नव्हतं लक्ष दिलं. तुम्ही मात्र सगळ्या पेशींचे दरवाजे बंद करून टाकलेत. इन्सुलिन कामच करत नाही आता बॉडीमध्ये. साखर मात्र प्रचंड प्रमाणामध्ये डिपॉझिटेड होत चालली आणि अशा वेळेला तुमच्या शरीरातली नको असलेली साखर बाहेर काढायचं काम तुमच्या युरिनच्या माध्यमातून शरीर करत होतं. म्हणजे नको असलेली साखर बाहेर कुठून जाते? लघवीतून. पण तुम्ही धावताय डॉक्टरांकडं आणि डॉक्टर एक अशी गोळी इमिडिएटली देतात, लगेच सप्रेस. समजतं मी बोलतोय ते? बंद केली युरिन तुमची व्हायची. आपण तो किती चांगला डॉक्टर आहे. आता नाही लघवीला उठावं लागेल. तुमची आता साखर कंट्रोल ठेवली नाही. आतमध्ये ती कुठेतरी साठत चालली. लिव्हरमध्ये साठली.
तर लिव्हर त्याचं चरबीमध्ये रूपांतर करतं ट्रायग्लिसराईड मध्ये आणि ते तुमचं ब्लॉकेजचं कारण बनू शकतं. त्यामुळे ही बाहेर काढायची आपल्याला. रेडी आहात? येस, फंटास्टिक. हे तुला समजतंय? डायबिटीसमध्ये जेव्हा पण गॅनोडर्मा द्याल, स्पिरुलिना द्याल, त्या व्यक्तीच्या शरीरातली साखर शरीरातून बाहेर काढली जाते, ना की शरीरात ठेवली जाते. नको असलेली साखर बाहेर टाकली जाते. पेशींचं तोंड उघडलं जातं. मगाशी बोललो ना, पेशी दरवाजे बंद करत होते. आता गॅनोडर्मा गेला. गॅनोडर्माचे पॉलिसॅकराइड, अडिनोसाइन, ट्रायटर्पेनाइड्स पेशींचं तोंड उघडतात. पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. पेशींना न्यूट्रिशन मिळतात. पेशीतला कचरा बाहेर काढायला सुरू करतात. ही सगळी कामं वेलनेसमध्ये होतात. तुम्ही टाळ्या वाजवा जोरदार. जिथे असाल तिथून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पॉवरफुल. आणि याच्यामुळं भविष्यामध्ये डायबिटीस होणार नाही म्हणून खायचंय. ज्यांना झालाय त्यांना त्यातून रिव्हर्स करण्यासाठी द्यायचंय. रेडी आहात? व्हेरी गुड. जबरदस्त. रेडी आहात? येस. WHO काय सांगत आहे? आता डायबिटीसमध्ये ग्रस्त आहेत. किती लोक बघा, डायबिटीसमुळे सांगितलेत भारतामध्ये कमीत कमी 15 करोड लोक डायबिटीसमध्ये ऑलरेडी ग्रस्त आहेत. हा आकडा सातत्याने वाढत आहे. येणाऱ्या काळामध्ये खूप लोकांना होण्याचे चान्सेस वाढत चालले. ब्लड प्रेशर बघूयात, दुसरा आजार. रेडी आहात? काय द्यायचं कधी? हा, डायबिटीस मध्ये अजून एक पॉईंट, सेगमेंटल अप्रोच. म्हणजे काय सर, मी काय द्यायचं बरं? वेलनेस पॅकेज सगळ्यात पहिलं द्यायचं. ब्रह्मास्त्र पहिलं द्या. ब्रह्मोस मिसाईल पहिलं सोडलं आपण. येस आर नो? पहिलं शरीरामध्ये ब्रह्मोस मिसाईल जाऊ द्या. म्हणजे ती तुमच्या शरीराच्या उपचाराचा पार्ट पहिला सुरू करा. हा उपचाराचा पार्ट वेलनेस किट. समजतंय? दुसरा, सेगमेंटल अप्रोच देऊया. सेगमेंटल अप्रोच मध्ये आपल्याकडे डीएक्सएननी खूप सुंदर प्रोडक्ट लॉन्च केलेत. एकाचं नाव आहे कारवल्लका, मेथिका आणि नीम. हे 3 गोष्टी लिहून ठेवा. लिहा, लिहा, लिहा. पटकन लिहा. कारवल्लका, मेथिका आणि नीम. या 3 गोष्टीची पावडर जर दिली तर नॅचरली शरीरातली साखर कंट्रोल करण्यासाठी इमिजिएटली सपोर्ट मिळतो. चांगले रिझल्ट येतील तुम्हाला. ज्यांना वाटतं मी साखर खूप खातोय आता मला जरा गिल्ट फील होतंय, मेषशृंगी, गुडमार. गुडमार मतलब गोड मारणारी वनस्पती मेषशृंगी. हे तुम्ही सपोर्टला घेत राहा. पण साखर शरीरातली आतली कंट्रोल करायची आहे, तर कारवल्लका, मेथिका आणि नीम. लिहिलं का? किती लोकांनी लिहिलंय? व्हेरी गुड. हा, येस. योगेश सर परत रिपीट केलंय. कारवल्लका, मेथिका आणि नीम. हे 3 गोष्टी तुम्ही डायबिटीसच्या प्रत्येक पण याचा अर्थ असा नाही, आता डायबिटीस झालं फक्त कारवल्लका, मेथिका आणि नीमच घे. सॉरी. त्याच्या पूर्ण डायबिटीसच्या शरीरावरती काम करताना पहिलं वेलनेस किट. म्हणून पेशीमध्ये जाण्यासाठी गॅनोडर्मा घ्यायला पाहिजे. सपोर्टमध्ये सेगमेंट दिलाय. सेगमेंट म्हणजे काय? इमिजिएटली चांगलं वाटावं म्हणून. समजलंय? येस. आता पुढे जाऊयात. ब्लड प्रेशर लिहून घ्या. ब्लड प्रेशर म्हणजे काय? तर तुमच्या रक्तामधून जाणारा प्रेशर. हा प्रेशर तुमचा कुठे चेक करतात बरं? तुमच्या या हातामध्ये. याला एक पट्टा लावतात का नाही? आता मला सांगा, प्रेशर इथं तयार होतो का? नाही, इथं तो चेक केलाय. प्रेशर तयार होतो तुमच्या हार्टच्या वॉलमध्ये. तुमच्या वॉलमध्ये आहेत एक महत्वाची रक्तनी कोरोनरी आर्टरी, सर्वात मुख्य धमनी. आणि ही जेव्हा धमनी रक्त फेकते, तिचं प्रेशर चेक करण्यासाठी तुमच्या दंडावरती पट्टा लावला जातो. आणि मग म्हणतात तुमचा बीपी काय झालाय? हाय झालाय. अरे बापरे सर, किती बीपी वाढलाय तुमचा? पण बीपी वाढतो म्हणजे काय होतं? पहिलं कारण उच्च रक्तदाब होण्याच्या पाठीमागं. पहिलं बघूया वाढलेला धोका. उच्च रक्तदाबामुळे हृदयरोगाचा धोका वाढलेला आहे. मुख्य कारण प्रमाणाबाहेर मीठ. मीठ नका जास्त खाऊ. खायचंच असेल मीठ, तर DXNला भेटा. DXN मधलं काय खायचंय आपल्याला? हिमालयन पिंक सॉल्ट. 84 मिनरल्स आहेत. त्यात पण औषधी गुणधर्म आहेत. मिनरल हे वाहकाचं काम करतात. जेवढं मिनरल पोटामध्ये जाईल, तेवढं तुमचं गॅनोडर्मा लवकर पेशींपर्यंत जाईल. इट्स कॉल्ड मिनरल. येस? मिनरल. सेकंड पॉइंट, हे तुमच्या मिठामध्ये. दुसरा महत्वाचा पॉइंट, तिथं काय लिहिलंय बघा. जर तुम्हाला मीठ खायचंय, तर आपलं रॅडिश सॉल्ट घ्या. मुळ्यापासून नमक. अनोखी कंपनी, अनोखा प्रोडक्ट. आपण मुळ्यातून पण नमक काढले बाहेर. आपण चहातून कंबुचा काढलाय बाहेर. हवेतून काढला व्हायरस बाहेर. येस ऑर नो? म्हणजे कोणता? गुड बॅक्टेरिया. आणि आता तुम्हाला व्हिनेगर सुद्धा DXN लॉन्च करेल काही दिवसांनी. वॉव! जबरदस्त! म्हणजे असे प्रॉडक्ट DXN आपल्यासाठी घेऊन आले, की तुम्ही चहा पिता तर कंबुचा पिऊन बघा. ट्राय करा. मीठ घेत होता पांढरं कुठलं तरी, तर आता हा तुम्ही बदला आणि इमिजिएटली हे मीठ घ्या. कुठलं? पिंक सॉल्ट नाहीतर रॅडिश सॉल्ट. इथं दिलंय उदाहरण. इथं उदाहरण आहे. हे डॉक्टर काय करतात? खाऊ नका म्हणतात. साखर खाऊ नका. जागरी घ्या. कोकोनट शुगर वापरा. तुम्ही जास्त जागरूक आहात, कोकोनट शुगर वापरा. लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्याचा. लो ग्लायसेमिक इंडेक्स. जागरी पावडर, लो ग्लायसेमिक इंडेक्स. याचा अर्थ ती शरीरामध्ये अनावश्यक साखर फेकत नाही.
अनवॉन्टेड जाणार नाही, कचरा बॉडीत जाणार नाही. महाराष्ट्राची स्थिती काय आहे ब्लड प्रेशरची? जिल्ह्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये 30% पेक्षा जास्त लोकांना उच्च रक्तदाब आहे. ओ माय गॉड! प्रमाण कमी झाले का वाढत गेले? इतका रिसर्च करतायत, लाखो हॉस्पिटल उभे राहतील, तरी पण हे प्रमाण कमी होत नाही. कारण डॉक्टर म्हणतो झाल्यावर ये. माझ्याकडे कधी आहे? ज्यावेळेस तुला बीपी हाय होईल तेव्हा मी इथंच बसलोय. म्हणून कधीही कंट्रोल होणार नाही. आणि ज्यावेळी बीपी येईल, तो बरा होत नाहीये, आयुष्यभराचा दवाखाना. आता बीपी होण्याच्या पहिलं कारण लिहा, रक्तवाहिन्यांमधली लवचिकता कमी होणे. धमनी काठिण्य. मी मराठी पण सांगतोय. धमनी काठिण्य म्हणजे रक्तवाहिनी कडक होणे. तुमच्या रक्तवाहिनीमध्ये रबरासारखी अशी लवचिकता आहे. रक्तवाहिन्या काय होतात? हार्डन होतात. तुमच्या रक्तवाहिन्याच्या भिंती ज्यावेळेला लवचिक असतात, त्यावेळेला तुमचा रक्तदाब नॉर्मल ठेवतात. तुमच्या रक्तवाहिन्याच्या भिंती अशा कडक झाल्या, की तुमचा बीपी हाय होऊ शकतो. यांनी तुम्हाला स्ट्रोक बसू शकतो, कोलेस्टेरॉल वाढू शकतं, त्या ठिकाणी अटॅक पण येऊ शकतो. पहिलं कारण रक्तवाहिनी कडक. याच्यासाठी काय घ्यायचं साहेब? आलं ना प्रोडक्ट इमिडिएटली. व्हर्जिन कोकोनट ऑइल जे वेलनेस किटमध्ये आहे आपल्या. व्हर्जिन कोकोनट ऑइल लिहा, लिहा. हे व्हर्जिन कोकोनट जितकं पिणार तुम्ही, तुमच्या रक्तवाहिन्या आतून लवचिक ठेवणार. त्याच्यामुळे एखादी क्लॉट जर आली तर ऑटोमॅटिकली रक्तवाहिनी फुगते आणि क्लॉट पुढे सरकते. राग आला तर रक्तवाहिनी फुगते, परत नॉर्मल होते. हा गुणधर्म असायला पाहिजे की नको रक्तवाहिनीत? पण हा गुणधर्म डिस्टर्ब होत चाललाय. तेलच देत नाही बॉडीला आपण. हे तेल द्यायला पाहिजे. हे तेल द्यायला पाहिजे. जो पहिला पॉइंट, रक्तवाहिनी कडक झाली की त्या ठिकाणी तुम्हाला प्रेशर वाढतो. दुसरं कारण लिहा, रक्तामधली घनता, तुमच्या ब्लडची विस्कॉसिटी. अरे व्यवस्थित लिहा बरं का हे पॉइंट. ज्यावेळेस असं भेटाल कोणाला तर वाटलं पाहिजे त्या व्यक्तीला, यार फार नॉलेजेबल माणसाने मला माहिती दिली आहे. येस लिहा. रक्ताची कोणीच सांगत नाही, डॉक्टर पण नाही सांगत. डॉक्टर वाढला की लगेच ही गोळी घ्या जा निघून म्हणतो. पुढचा रिंग रिंग. नेक्स्ट पाठवा पेशंट आतमध्ये. वेळच नाही त्याला बोलायला. ते तुम्हाला पटतंय? बरोबर आहे सर. एका तासामध्ये कमीत कमी 20 पेशंट घेऊन मोकळा होतो. 25 पेशंट त्याचं टार्गेट असतं. एवढ्या तासात 30 झाले पाहिजेत. आणि प्रत्येकाचे ₹300 काढायचे. ओ माय गॉड! आज तुम्हाला मी फ्रीमध्ये ही सगळी माहिती देतोय. व्हॅल्यू आहे का नाही याची? येस ऑर नो? व्हॅल्यू आहे? लिहा, लिहा, लिहा. व्हॅल्यू आहे? बघा पुढे. रक्तवाहिनीमध्ये झालेला पातळपणा. रक्त पातळ होणे, सॉरी पातळ होणे नाही. रक्ताची घनता, काय म्हणतो आपण त्याला? विस्कॉसिटी. तुमचं रक्त किती पातळ आणि किती घट्ट असायला पाहिजे, याला म्हणतो आपण विस्कॉसिटी. आणि ही तुमची बिघडली, की प्रेशर शूट व्हायला लागतो. याच्यामुळे स्ट्रोक पण बसू शकतात. 2 कारणं लक्षात आली. तिसरं कारण लिहा, रक्तवाहिनीमध्ये आलेली चरबी, कोलेस्ट्रॉल म्हणजे ट्रायग्लिसराईड, नको असलेला कचरा, ब्लॉकेजेस. आता विचार करा, तुमच्या हातामध्ये हा पाण्याचा पाईप आहे. माझ्या हातामध्ये हा पाण्याचा पाईप आहे. हा पाईप आहे समजा. ब्लॅक दिसतोय का तुम्हाला? हा दिसतोय. हा ब्लॅक आहे. हा पाण्याचा पाईप आहे. मी इथं तोंडाला बोट लावलं, तर पुढचा प्रेशर काय होतो? वाढतो. मी गाडी धुतोय. गाडी धुताना मला पाण्याचा प्रेशर वाढवायचा आहे. काय करावं लागेल? मी तोंडाला बोट लावलं की ऑटोमॅटिक पाण्याचा प्रेशर वाढतो आणि गाडी साफ करता तुम्ही. हो का नाही? हे घर नवीन घेतलं आपण आणि त्या कोपऱ्यामध्ये मला पाणी मारायचंय. पुढच्या त्या कोपऱ्यामध्ये पाणी मारायचंय. काय करता तुम्ही? तोंडाला बोट लावता, प्रेशर वाढतो. सेम तुमच्या शरीरामध्ये होते. हाच प्रेशर आहे तो. त्यालाच ब्लड प्रेशर म्हणतात. तुमच्या रक्तवाहिनीमध्ये, कोणत्या रक्तवाहिनीमध्ये? कोरोनरी आर्टरी, मुख्य धमनीमध्ये, तुमच्या प्रमुख रक्तवाहिनीमध्ये हृदयातून जाणाऱ्या तुमचा मेन आर्टरी म्हणजे ब्लॉकेजेस यायला लागलेत. कोलेस्ट्रॉलचा लेयर यायला लागलाय. ट्रायग्लिसराईडचा लेयर यायला लागलाय. आता ती रक्तवाहिनी अशी दबली, प्रेस झाली म्हणजे काय झाली? आता या रक्तवाहिनीमध्ये बोटाकडे बघा, या ठिकाणी ब्लॉकेजेस आले, तर रक्तवाहिनी काय झाली? अशी थोडीशी श्रिंक होणार. काय होणार आहे? या ठिकाणी तुमचा डायमीटर कमी झाला. ब्लॉकेजेस आला. म्हणजेच काय झालं? रक्तवाहिनीमध्ये असा अडथळा निर्माण झाला. प्रेशर काय झालं? वाढलं. कोणाकडे जाणार मग? इमिडिएटली डॉक्टर. डॉक्टर काय करतात? पहिली गोळी लिहून घ्या. लगेच गोळी देतात रक्त पातळ करणारी. लिहा, 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 लिहा. खूप महत्वाचं आणि खूप सीरियस पॉइंटवर बोलतोय मी आता. पटकन लिहा आणि हे समजावून सांगा लोकांना. तुमचे वेलनेस किट ना असे 15-15 हजाराचे धडाल्यांनी विकले गेले पाहिजेत. येस. लिहा लवकर. काय करतोय? पहिले डॉक्टर इमिडिएटली काय करतात? पहिली गोष्ट रक्त पातळ करणे. इकोस्प्रिन, ॲस्पिरिन अनेक गोळ्या आहेत. रक्त पातळ करणारी गोळी दिली की म्हणतो आता तुमचा बीपी कंट्रोलमध्ये. पण ही रक्त पातळ करणारी गोळी फक्त त्या भागातलं रक्त पातळ करते का सगळ्या शरीरातलं रक्त पातळ करणार? समजून घ्या. डोक्यामध्ये गेली म्हणजे इथं मेंदूतल्या पेशींपर्यंत पोहोचले तर तिथलं देखील रक्त पातळ होणार. इथं रक्त पातळ होण्याची गरज नव्हती.
पण ही सतत गोळी खाण्यामुळे एखाद्याला ब्रेन हॅमरेज किंवा ब्रेन स्ट्रोक बसू शकतो. कदाचित रक्तामध्ये आतमध्ये ब्लिडिंग होऊ शकते. की तुम्हाला समजतं? येस. रक्त पातळ करणारी गोळी एखादा व्यक्ती खातो. त्याला जर जखम झाली, कुठेतरी गाडीवरून पडला, मोठा ॲक्सिडेंट झाला, तर ते रक्त वाहिन्यामुळे त्याची डेथ होऊ शकते. आणि मग त्याच्या हिस्ट्रीमध्ये समजतं, मागील अनेक वर्षांपासून हा स्प्रिन, इकोस्प्रिन, ॲस्पिरिन खात होता. आणि जखम झाली मोठी, जाग्यावर पडला, त्या ठिकाणी रक्त थांबण्यासाठी गोठलंच नाही. की तुम्हाला समजतोय पॉइंट? येस लिहा. येस, येस, येस. ही सोपी गोष्ट नाही. ह्या मार्गात जायचंच नाही आपल्याला इलनेसमधल्या. आणि जे चाललेत ना त्यांना माघारी आणायचंय आपल्याला. चांगलं काम आहे का हे? येस, पटकन लिहा. दुसरा महत्वाचा पॉइंट. आता एखाद्याला ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्याचं काहीतरी ऑपरेशन चालू आहे, मोठं सर्जरी झाली आणि त्या सर्जरीमध्ये लोकांची डेथ होती. तिथं सुद्धा कारण होतं, की त्या ठिकाणी ब्लीडिंग होत असते आणि ही ब्लीडिंग जर कंट्रोल नाही करता आली डॉक्टरांना, तर मात्र तिथं देखील डेथ होऊ शकते. आणि त्याच्या पाठीमागं सुद्धा रिझन आहे तुमच्या ह्या पातळ करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या गोळ्या. रक्त पातळ करणं हे त्याचं पर्मनंट सोल्युशन नाही. पण लोकं खातात. दुसरं कारण लिहा. पहिली गोळी काय दिली? बीपीची, रक्त पातळ करणारी. दुसरी मेडिसिन असते त्याला म्हणतात हायपरटेन्सिव्ह ड्रग. काय शब्द वापरला? हायपरटेन्सिव्ह ड्रग. म्हणजे ती गोळी खाल्ली रे खाल्ली, की हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणजे ती बीपीचीच गोळी आहे. ती गोळी काय करते? ती गोळी तुमची रक्तवाहिनी ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणचे रक्तवाहिनीतलं हायपरटेन्सिव्ह म्हणजे काय? ती रक्तवाहिनी तुमची ऑटोमॅटिकली काय करते? तात्पुरती फुगवते. गोळी खाल्ली, की तुमच्या रक्तवाहिनीमध्ये हायपर म्हणजे जादा, टेन्सिव्ह म्हणजे फुगवणे, ती गोळी तुमची रक्तवाहिनी फुगवते. अरे वाह! रक्तवाहिनी फुगली, इमिडिएट बीपी डाउन. अरे वाह! काय डॉक्टर आहे राव. मी गोळी खाल्ली 10-15 मिनिटात, अर्ध्या तासात माझा बीपी नॉर्मल. येस ओर नो? समजतोय पॉइंट? समजतोय पॉइंट? हां या ना? काय केलं? फक्त तुमच्या शरीरातला तात्पुरता मेडिसिन देऊन बीपी कंट्रोल केलाय. पण कारण जे होतं, ब्लॉकेजेस जे होते, ते मात्र जसेच्या तसे. रक्तवाहिन्या ज्या कडक झाल्या होत्या, ते मात्र जसेच्या तसे. याच्यावर कारणावर कोणी कामच केलं नाही. म्हणून वाढलेला धोका आहे. प्रमुख कारण आहे त्याच्या पाठीमागं आणि दिवसेंदिवस हा आजार इतका वाढलाय, की याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम शरीरामध्ये होऊ शकतात. ज्याला बीपी आहे ना, त्याला 100% स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस आहेत. कारण ती रक्तवाहिनी ब्लॉक होत. बघा ना, तुम्ही बीपीची गोळी खाताय, पण कोलेस्टेरॉल मात्र काय होत चाललं? वाढत चाललं. कार्डिओलॉजीच्या पूर्ण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये मला सांगा, आयुष्यभर त्या बीपीच्या गोळ्या खायला सांगतात. सांगतात का नाही सांगतात? आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो हा. नेमकं काय करायला पाहिजे होतं? तात्पुरता बीपी कंट्रोल करायला पाहिजे का कारण काढायला पाहिजे होतं ते? मूळ काय काढायला पाहिजे होतं? मूळ. परंतु साहेब, अख्ख्या कार्डिओलॉजीच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ते कोलेस्टेरॉल वितळवून तो ब्लॉकेजेस काढून टाकण्यासाठी कोणताही मटेरियल नाही. समजतं मी बोलतोय ते? जर असतं तर एवढे मोठे बायपास झालेच नसते. ओपन हार्ट सर्जऱ्या झाल्याच नसत्या. आपलीच रक्तवाहिनी पायातली शीर किंवा हाताची शीर काढून इथं बसवून ₹5,00,000 डॉक्टरनी घेतलेच नसते. कारण त्यांच्याकडे ते मटेरियल नाही मेडिसिनमध्ये. तो कंटेंटच अवेलेबल नाहीये. म्हणून मोठे-मोठे बायपास सुरू आहेत. कुणाचंही कोलेस्टेरॉल बाहेर काढून स्वच्छ करण्यासाठी काही नाही. ते काम जर गॅनोडर्मा करत असेल तर काय केलं पाहिजे? वॉव! वेलनेस किट याला म्हणतात कारणावर काम करतो. कधी खायचं? प्रॉब्लेम झाल्यावर का होऊ नये म्हणून. किती लोकांना वाटतं आज खायला पाहिजे, टुडे लवकर लिहा. टुडे लवकर लिहा आणि फास्ट लिहा. टुडे फास्ट. किती लोकांना वाटते आज. आता तुम्हाला नाहीये प्रॉब्लेम, आज खा तरी. जादा नका खाऊ. मीडियम मॅटरमध्ये खा. पण खात राहा, रोज खात राहा. 1 जेल द्या बॉडीला. ही गरज मागतीये. शरीर ओरडून सांगतंय. चांगला नेता निवडून दिला तर आपला समाज सुधारेल. शरीराच्या आतमध्ये चांगला नेता पाठवूया ना. समजतोय पॉइंट? येस. जाऊयात पुढे. याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम. अस्थमा किंवा दमाचा प्रॉब्लेम वाढत चाललाय. दमा म्हणजे श्वसनाचा मार्ग काय होत जातो? बंद होत जातो. जसं तुमच्या शरीरामधली जी रक्तवाहिनी आहे, ती 1,00,000 किलोमीटर पाईपलाईन आहे. आणि ज्यावेळी तुम्ही शरीराला वेलनेस किट देता, त्यावेळी तुमच्या ब्रेनमध्ये असेल, हृदयामध्ये असेल, लिव्हर किडनीमध्ये असेल, पायाच्या नखापर्यंत असेल, संपूर्ण रक्तवाहिनी स्वच्छ करायचं काम हे वेलनेस किट करतं. यासाठी क्लॅप करूया. म्हणजे आता तुमचं रक्त पातळ आहे का घट्ट आहे त्याला पण विस्कॉसिटी नॉर्मल करेल. एडिनोसिन नावाचा जो कंटेंट आहे मेन गॅनोडर्मामध्ये त्याचं काम ते आहे.
स्पिरुलिनामध्ये जे काही कंटेंट आहेत ते बॅड कोलेस्ट्रॉल नाहीसं करतात. व्हर्जिन कोकोनट ऑइल रक्तवाहिनी लवचिक ठेवतात, स्वच्छ करतात. म्हणून व्हर्जिन कोकोनट ऑइल रोज प्या. रोज हे वेलनेस किट घ्या आणि याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीचा मार्ग शोधून काढा. लोक नाही त्या गोष्टी विकून पैसा कमवत आहेत. दारूची सुद्धा दुकानं लोकांनी गावात टाकलेत. लोकांनी तंबाखू, सिगारेटची दुकानं टाकलेत. याची दुकानं कोणी टाकायची मग? डॉक्टरांनी मोठे-मोठे बाजार मांडण्यासाठी लाखो रुपये खर्च केलेत आणि डॉक्टरांनी मोठमोठ्या खर्च केलेत. DXNचं दुकान किती लोकांना वाटते टाकलं पाहिजे गावामध्ये? येस. DXNचं स्वतःचं शॉप किती लोकांना वाटतंय टाकलं पाहिजे? काय विचार करता साहेब 50,000 आणि 1,000 साठी? लोकांसाठी किती मोठं कार्य करताय तुम्ही. समजतोय पॉइंट हा? अस्थमा जो प्रॉब्लेम आहे, दमा, हा सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढत चाललाय आता. दम्याचा जो प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो, दमा म्हणजे एक आकृती बनते वायुकोश. कोणती आकृती? पुस्तकामध्ये पण आहे. हे पुस्तक प्रत्येकाने वाचा काळजीपूर्वक. जे आपण बोलतोय ना आता, हे सगळं तुम्हाला त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये वाचल्यावर लक्षात येईल. काळजीपूर्वक वाचा. किती लोकांनी वाचतात रीड आणि ह्या पुस्तकामध्ये ही आकृती बघूयात आपण. दिसते तुम्हाला? नाही दिसणार आता मोठी करून. इथे पान नंबर सांगून ठेवतो. 9 नंबरच्या पानावर बघा. तिथे वायुकोश आहे, वायुकोश. म्हणून मला कुठेही गेलो ना, मला जर समजा DXN वेलनेस किट द्यायचं आहे, हे पुस्तक हातातच पाहिजे माझ्या. मी कुठल्याही बरोबर त्या पानावर जाणार. ते वायुकोशाची आकृती दाखवायची आणि त्या वायुकोशाचा डायग्राम त्यांना दाखवायचा आणि तिथं म्हणायचं ह्या वायुकोशांमध्ये जर एका रेषेत जोडले तर अख्ख्या टेनिसच्या मैदानाला आच्छादन होईल एवढी जाळी बनते. येस, टेनिसच्या मैदानाला जाळी टाकू शकतो आपण. इतकं मोठं वायुकोशांचं जाळं आपल्या फुफ्फुसात आहे आणि ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साइडच बाहेर सोडतो बरोबर. आपला रिअल कार्बोरेटर आहे तो. आता काय होतं बघा, ज्या वेळेला तुम्ही अशा इन्फेक्शन वातावरणामध्ये जाता, त्यावेळेला तुमच्या शरीरात अशी काही इन्फेक्शन जातात, असा काही कचरा जातो, की ती सर्दी शरीर तयार करते. सर्दी कुणी तयार केली बरं? शरीराने. येस. कुणी तयार केली? शरीराने. मला फक्त पुढची 15 मिनिटं द्यायला किती लोकं तयार आहेत? फक्त 15 मिनिटं कारण हा विषय मला कन्क्लूड करायचा आहे. कारण हा शेवटचा पार्ट आहे आणि याच्यानंतर आपल्याला खूप महत्त्वाचा पॉइंट बोलायचा आहे. 15 मिनिटं किती लोकं द्यायला तयार आहेत? 15 मिनिट. जल्दी लिहा. 15 मिनिट्स अजून. रेडी आहात? 15 मिनिट. रेडी? 15 मिनिट लिहायचंय. 15 फक्त लिहा. 15. आता ही जी सर्दी बॉडीच्या आतमध्ये जाते ना, ही सर्दी काय होते बॉडीच्या आतमध्ये? तुम्हाला तात्पुरतं म्युकस तयार करते. म्हणजे चिकट थर आहे तो, शेंबूड. आणि हा जो थर आहे, याच्याबरोबर तुमच्या शरीरामध्ये आलेलं इन्फेक्शन, ते व्हायरस, ते बॅक्टेरिया ते चिटकवून ते बाहेर काढण्याची प्रोसेस निसर्गाने तुम्हाला दिलेली आहे. तो कचरा त्या चिकट द्रवाबरोबर बाहेर फेकला जातो. पण हेच घाबरतो माणूस आणि इमिडिएटली डॉक्टर आता तर लोकं सर्दीसाठी इतके हे आहेत, की घरातच मेडिसिन. इतक्या गोळ्या खातात ना, की सर्दी सुखत जाते आतमध्ये. कोणतंही मेडिसिन ज्यावेळी खाता यायला ज्यावेळी सर्दीसाठी, ते सर्दी सुखवतात. काय करतात? सर्दी आतमध्ये सुखवतात आणि आतमध्ये कफाचा थर तयार होतो. हा कफाचा थर म्हणजे काय झाला? ॲलर्जी. लिहून घ्या ॲलर्जी. कुणी ॲलर्जी तयार केली? आपण. नाव कोणाला वेगळाच ठेवतो आपण. आणि आता लोकं म्हणतात, जरा मी जर 2 तास बाहेर जाऊन आलो गाडीवर, टू व्हीलरवर, तर लगेच सर्दी होते. पहिलं एवढं खायचो, पण आता ते तेलकट काहीतरी खाल्लं आणि आता घसा खाऊ-खाऊ करायला लागलाय. चावतंय घशामध्ये. लगेच इन्फेक्शन पकडतंय. ॲलर्जी म्हणजे काय झालं? इम्युनिटी डाउन होत चालली. ड्रग रेझिस्टन्स पॉवर तुमच्या शरीरामध्ये जी तुमच्या बॉडीमध्ये अँटिबायोटिक जी शरीरामध्ये पचवण्याची क्षमता होती, ती एवढी वाढवली शरीराने, की किती पण अँटिबायोटिक द्या, कामच करत नाही. आणि अशामध्ये तुम्ही लहानपणापासून लहान पोरांना सर्दीच्या गोळ्या जर देत असाल, तर जागरूक व्हा. त्या गोळ्या शरीराचं फार मोठं नुकसान करणार आहेत. आता जर सर्दीची गोळी तुम्ही बाळांना देत असाल, तर प्लीज देऊ नका लगेच. थोडा वेळ द्या. आयुर्वेदाबरोबर राहा. तुळस द्या, तुळशीचे ड्रॉप द्या, हळदीचं थोडं पाणी करून प्यायला द्या, आलं, जिद्र, अद्रक द्या. ह्या गोष्टी आवश्यक आहेत. समजतं मी काय बोलतोय ते? गरजेच्या आहेत. नॅचरल सोल्युशन. गॅनोजी टूथपेस्टची वाफ घ्या. पण लगेच सर्दीच्या गोळ्या खाऊन, सर्दी सुकवून तुमची इम्युनिटी डॅमेज करू नका. एक वेळ अशी येईल ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये असाल, तर एक छोटीशी इन्फेक्शन सुद्धा मृत्यू घेऊन जाऊ शकते. कारण डॉक्टर म्हणतो आता ते कामच करत नाही मेडिसिन. कम टू द पॉइंट. अस्थमा म्हणजे तुमच्या वायुकोशांमध्ये जमा झालेला कफाचा थर आणि ज्यावेळी कफाचे थरावर थर वाढत जातात, श्वास घेण्याचा मार्ग बंद होतो, त्यावेळी डॉक्टर म्हणतात, "आता झाला दमा." आता तुम्ही म्हणताय, "आधी ॲलर्जी होती, वारंवार सर्दी, 12 महिने सर्दी, आता झालाय दमा." दमा रातोरात झाला का? किती दिवस लागला दमा व्हायला? कमीत कमी 5 ते 15 वर्ष. किती दिवस झाला डायबिटीज बनायला शरीरात?
कमीत कमी 5 ते 15 वर्ष डॅमेज, डिजनरेशन. किती वर्ष लागले बीपीचा आजार यायला? 5 ते 15 वर्ष. लिहा 5 ते 15 वर्ष. लोक म्हणतात काल बीपी झालाय, काल रिपोर्टमध्ये डायबिटीस आलाय, काल पंप सुरू झालाय. काल पंप नाही सुरू झाला साहेब. हा मार्ग श्वसनाचा जो थांबवण्याचा मार्ग आहे, हा तुमचा बंद होण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये साठलेला कचरा हा 5 ते 15 वर्षापासून साठत आलाय. आणि काही लोकांना जेनेटिकली आई वडिलांकडनं बाळाला मिळतोय. तेव्हा बालदमा होतोय. तिथं पहा वाढतं प्रदूषण, मानसिक ताणतणाव, धूम्रपान, धूर आणि अनेक अनावश्यक अनुवंशिक घटक पण आहेत. श्वसनाचा मार्ग पूर्णपणे बंद होणं म्हणजे जीव घेणा आजार आहे. समजतंय? एक वेळ तो पंप घेतात म्हणजे काय करतात, तो का पंप हातामध्ये त्या मुलाच्या शिट्टीसारखा ओढायचा. तो पंप काय करतो, त्या वायुकोशांमध्ये जातो आणि तुम्हाला जी सर्दीची गोळी काम करते, ती हाय पॉवरनं करतो आणि ही पंपाची जी ओढण्याची पद्धत आहे, याच्यामुळे तुमच्या सर्दीच्या ज्या फुफ्फुसांमध्ये वायुकोश होते, तिथे एक पोकळी निर्माण केली जाते. अजून उष्णता निर्माण होते, हीट. आणि ही उष्णता निर्माण झाल्यामुळं तो कफाचा थर अजून दाबला जातो एका बाजूला आणि सप्रेस द डिसीज ओन्ली. श्वास घेण्यासाठी पोकळी निर्माण केली. ही पोकळी किती वेळापुरती राहिली? मी जर सकाळी पंप घेतला असतं तर दिवसभर बरं वाटतंय. रात्री झोपताना पंप घेतला तर रात्रभर झोप चांगली लागते. त्याचा असर संपला की परत पंप घ्यायला पाहिजे. गावाला जाताना एसटीची बॅग भरत असताना, कुठेही जाताना सगळं घेतलं, पण पंप जर घरी राहिला तर काही खरं नाही. बायको विसरली तर चालेल स्टँडवर, पंप विसरू नका असं म्हणतात हसत-हसत. येस ओर नो? अशी वेळ यायलाच नको. किती मला समजतोय पॉइंट? वॉव! जबरदस्त. आणि मग याच्यासाठी आपल्याला वेलनेस पॅकेजकडे जायचंय. वेलनेस किट. वेलनेस किट म्हणजे काय? ज्यावेळी गॅनोडर्मा, स्पिरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल हे ज्यावेळी तुम्ही देणार, त्यावेळेला तुमच्या संपूर्ण फुफ्फुसामध्ये जिथं-जिथं ते कफाचे थर बनलेत, हे थर हे आतमध्ये ठेवायचे का हा कचरा काढून टाकायला पाहिजे? काय करायला पाहिजे? हा बाहेर काढायला पाहिजे. हा फुफ्फुसामध्ये जमा झालेला थर काय करायला पाहिजे? बाहेर काढायला पाहिजे. कसा बाहेर निघणार? गॅनोडर्मा, स्पिरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट शरीराचा उपचार. पुन्हा एकदा शरीराचा उपचार. तेच पॅकेज ज्यांनी डायबिटीसमध्ये रिपोर्टला मदत केली, ज्यांनी तुमच्या लिव्हरला, तुमच्या बीपीला मदत केली. आता तेच पॅकेज तुमच्या दम्याला मदत करते. वॉव! क्या बात है! तेच वेलनेस किट तुमचा फुफ्फुसातला कफ बाहेर काढत आहे. म्हणून गॅनोडर्मामध्ये 400 पेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. व्हेरी गुड. शेलार सर लिहितात, योगेश शेलार बाहेर पडायला पाहिजे. 400 पेक्षा औषधी गुणधर्म आहेत. आणि हे काम करतं पूर्ण शरीराच्या उपचाराकरता. उपचार गॅनोडर्मा किट, वेलनेस किट. आता सेगमेंटमध्ये जा. सेगमेंटमध्ये काय आहे बरं दम्यासाठी? तर ब्लॅक कुमीन एक चांगलं काम करतं. ब्लॅक कुमीन, कलोंजी किंवा आपलं हळद. हळद बेस्ट आहे याच्यामध्ये. तुळशी, तुलसी लिहून घ्या, लिहून घ्या. काही नावं अशी तुम्हाला पाठ झाली पाहिजेत. असा प्रॉब्लेम आला की हे सांगायचं. तुळशी. बीपी मध्ये सांगायचं राहिलं. बीपी मध्ये सेगमेंटल अप्रोच. बीपी मध्ये सेगमेंटसाठी काय द्यायचं बरं? लिहा. सगळ्यात पहिलं लिहा अर्जुना. पहिलं वेलनेस किट डोंट मिस्टेक. पहिलं वेलनेस किटच. मग तो छोटं घेतलं तरी चालेल. बाबा रे 90च घे म्हणायचं. पण ते आरजी जेल पहिलं खा. रोगासाठी उपचार हा गॅनोडर्मानीच होणार. समजलाय पॉइंट? येस. रोगाचा उपचार गॅनोडर्मा. आता पुढे. मग सेगमेंटल काय बीपी मध्ये, हृदय रोगाच्या प्रॉब्लेम मध्ये, हार्टच्या प्रॉब्लेम मध्ये, तर सगळ्यात इम्पॉर्टंट अर्जुना, गंधीरा. लिहा गंधीरा. अर्जुना, गंधीरा. दुसरा आहे गंधीरा. अर्जुना आणि गंधीरा. व्हर्जिन कोकोनट तर घेतोच आपण. ह्याच्यावर तुम्ही फ्लॅक्सीड ऑइल पण द्या. हे पण चांगलं आहे. फ्लॅक्सीड ऑइल मध्ये ओमेगा फॅटी ऍसिड आहेत आणि ते कोलेस्ट्रॉलला डायल्यूट करण्याची क्षमता ठेवतात. म्हणून फ्लेक्सीड ऑइल, जे आपल्या फ्लॅक्सीडच्या कॅप्सूल आहेत की नाही, तेल आहे त्याच्यामध्ये. ते कॅप्सूल लिहून घेतले सगळ्यांनी. बीपी हार्टमध्ये, संधिवातामध्ये पण चालते हा फ्लॅक्सीड. आता पुढे जाऊया. दम्यामध्ये मात्र मी सांगितलं तुम्हाला ब्लॅक कुमीन, तुळशी आणि कर्कुमिन विथ गॅनोडर्मा वेलनेस किट. समजलंय? हे घेतलं पाहिजे. हे किट समोर ठेवा. 15,000चं किट आहे. किती हजाराचं किट आहे? लिहून घ्या सगळ्यांनी. 15,000. आणि किती लोकांना समजतंय आज जी माहिती तुम्हाला मिळाली ते तुमच्या 15,000पेक्षा कितीतरी अनमोल आहे. किती लोकांना समजलं? येस. अनमोल आहे. इन्फॉर्मेशन अनमोल आहे. किती लोकांना समजलं? येस. 15,000 पेक्षा जास्त किमतीचं नॉलेज आहे. येस ऑर नो? अनमोल आहे. लवकर लिहा. अनमोल, अमूल्य आहे. हे जीवन आहे ना, ह्या जीवनाशी संबंधित आहे. लोक गाड्या घ्यायला 50 लाखाच्या गाड्या घ्यायला तयार आहेत. हे तुम्हाला नॉलेज जे आज मिळाले ते तुमच्यासाठी अमूल्य आहे. मग ते प्रोडक्ट घेताना त्यापेक्षा जास्त अमूल्य आहे. ते प्रोडक्ट त्यापेक्षा जास्त किमतीचं आहे. म्हणून 15,000 खर्च करताना डोळे झाकून करा.
कारण हा तुम्ही खर्च करता तर तुमच्या आयुष्यभराची निरोगी जीवनाची काळजी घेताय. हे तुमच्या जीवनासाठी आहे. येस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता मात्र समोरच्या माणसाच्या मनामध्ये, कस्टमरच्या मनामध्ये तुम्ही हे प्रॉडक्ट एवढं पोहोचवलंय भारी, की मग मात्र तुम्ही सांगायला विसरू नका, "साहेब खर्च करा डोळे झाकून. मी तुमच्या सोबत आहे. मला 4 कस्टमरपर्यंत घेऊन चला. तुमचे प्रॉडक्ट मी कसे फ्री होतील त्याची आयडिया लावतो." मी टेक्निक देतो म्हणायचं. "सॉरी साहेब, काय काळजी करू नका" म्हणायचं. "मी जसं तुम्हाला एवढी माहिती चांगली सांगितली, हे ₹10,000 तुमचे फ्री करण्यासाठी सुद्धा मी तुमची मदत करेल. वावले आता." असं बोला तेव्हा नेटवर्क बनेल. लिहिता येईल? जबरदस्त, जबरदस्त. वॉव! लोकं म्हणतात, "सर कशाला प्लॅन?" अरे सर प्लॅन नाही दिला तर तो प्रॉडक्टच घेत नाही ना. हे पण सांगतो मी तुम्हाला आता. कितीतरी लोकं आहेत ते 5,000 खर्च करावे लागतील म्हणून तुमचा फोन उचलत नाहीत. हो का नाही? पटकन बोला, हो का नाही? त्याला माहिती आहे. अरे माझ्यासाठीच माहिती आहे 5,000 माझ्यावरतीच मला खर्च करायचे आहेत. पण मी त्या पोराची शाळेची फी भरू का? बायको एकाकडनं ओरडतीये त्याला. "अरे शाळेची फी राहिली आहे ती पहिलं ट्युशनची फी द्या." हा म्हणतो, "ठीक आहे, जाऊ दे, मरू दे, काय व्हायचे ते होऊ दे तिकडे, राहू दे 5,000 खर्च करायचा." हा फोनच उचलत नाही ह्या डिस्ट्रिब्युटरचा. काय सांगायला पाहिजे? हे 5,000 खर्च कर आता डोळे झाकून. तुला महिन्याला 5,000 कशी येतील ती टेक्निक माझ्याकडे आहे. तू 15,000 आता खर्च कर. 15,000 खर्च केलेस तर महिन्याला 15,000 कसे येतील ही टेक्निक माझ्याकडे आहे. तुझे 25 खर्च झालेत. काळजी करू नको. मी तुझ्याच पाठीशी आहे म्हणायचं. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी उभा आहे म्हणायचं. मला फक्त तुझ्या 4 लोकांपर्यंत घेऊन चल. मी सोबत आहे. तू काही बोलू नको. मला फक्त समोर आणून दे लोक. रेडी आहात का? रेडी आहात का? रेडी आहात का? त्यावेळेला तुम्हाला प्लॅन सांगता येईल. आणि या प्लॅनमध्ये एवढी ताकद आहे, की तुम्हाला मलेशियाला पण घेऊन जाईल, अंदमान निकोबारला पण घेऊन जाईल आणि तुमच्या सगळी स्वप्न पूर्ण होतील. आता बऱ्याच लोकांनी मलेशिया टूरबद्दल ऐकले. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मलेशियाबद्दल बोलतो आणि आपली स्कूटीची ऑफर लागलेलीच आहे. तर ह्याच्यामध्ये एवढी ताकद आहे डी-एक्सएनमध्ये. रेडी आहात? म्हणून हे समजून घ्या, की डी-एक्सएन ही आपल्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. हे फुकट कसं होईल? ऐकायला आवडेल? किती लोकांना आवडेल फुकट फ्री लिहा? 5 मिनिटामध्ये सांगू शकतो. किती मिनिटामध्ये? 5 मिनिटामध्ये फ्री. लिहा लवकर, लवकर लिहा, लवकर लिहा. फ्री, 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 फ्री. साहेब कमीत कमी 10,000 खर्च केले होते मी डी-एक्सएनसाठी. आता 10,000 रिटर्न यायचा मार्ग सांगा. असं बोला ना लोकांना जाऊन. कशी जॉइनिंग होणार नाही बरं? का रिक्रुटमेंट होणार नाही? तुम्ही काय करता 10,000 चा खर्च सांगून माघारी येता आणि तुम्हाला वाटतं आता तो 10,000 खर्च करेल. काही लोकं खरोखर करत नाहीत. रेडी आहात? फ्री. मग आता ह्या 10,000 वाचवण्यासाठी काय करायचं? हे वाचवण्यासाठी त्यांना एक पॉइंट द्यायचा आता आपल्याला. प्रति महिना मी तुमच्या सोबत आहे. आपण अशा मीटिंग चालू करूयात. आपले अपलाईन आपल्या ऑफिसच्या मीटिंग, वर्क मीटिंग, Zoom मीटिंग, ऑफलाईन मीटिंग, ऑनलाईन मीटिंग सपोर्ट आहे. रेडी आहे? सपोर्ट चांगला आहे हा? येस. मग याच्या माध्यमातून तुम्ही लोकांना बसवायला सुरुवात करा. मीटिंग ऐकायला लावा लोकांना. आता दर महिना जर 3 लोकांना आपण ह्या कन्सेप्टमध्ये घेऊन आलो, या मिशनमध्ये. लिहून घ्या, पटकन लिहा. दर महिना 3. आता हे काम जे करायचं ना तुम्हाला 2026 मध्ये, हे ऑफरसाठी करायचं नाही. मलेशियासाठी काम करू नका. काय बोलतोय मी? मलेशियासाठी काम करू नका. स्कूटीसाठी काम करू नका. जर स्कूटी डोळ्यापुढे ठेवूनच काम केलं, तर स्कूटी आल्यानंतर काम बंद कराल. तुम्हाला समजणार आहे की काय केलं तुम्ही? आता असं काम करा, की ह्या गोष्टी गिफ्टमध्ये भेटल्या पाहिजेत. ॲक्चुअली तुम्हाला महिन्याला 50,000 भेटले पाहिजे. किती लोकं रेडी आहेत? ॲक्चुअली महिन्याला 50,000 भेटले पाहिजेत. लिहा लवकर. रेडी आहे सर. 50,000 लवकर लिहा. 50K 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 किती लोकांना पाहिजे म्हणजे पाहिजेत 50K. टेक्निक. सर, तुमचा आजाराची पण भीती काढूयात आणि आता 50,000 चा मार्ग तयार करू. पुढच्या 6 महिन्यामध्ये 50,000 घरात येणार आहेत. हे अझम्पशन करा, व्हिज्युअलाइज करा, डोळे बंद करा आणि 50,000 घरात येत आहे विचार करत राहा. कशी येणार आहेत सांगतो. यासाठी एकच कमिटमेंट. जर 50,000 6 महिन्यात कमवायचे तर तुम्हाला 3 लोकांना जॉइन करायचं आहे. दर महिना किती लोकांना जॉइन करायचं आहे? 3 लोकांना जॉइन करायचं आहे. प्रत्येकाने लिहा 3 लोकांना 1000 पीव्हीनी जॉइन करायचं आहे. 3 लोकांना जॉइन करायचं आहे. स्वतःच्या पीव्ही ज्या मलेशियासाठी लागतात त्या 5,000 कस्टमरमधून करा आणि 3 रिक्रुटमेंट करा, ज्यांना खरंच 50,000 कमवायचं आहे. किती लोकं रिक्रूट करा? 3. आता काय होईल? 5 महिन्यामध्ये 15 रिक्रूट करू शकता का? प्रश्न विचारलाय मी. हो का नाही फक्त उत्तर द्यायचं मला स्क्रीनमध्ये. तुम्हाला मी प्रश्न विचारलाय, पुढच्या 5 महिन्यामध्ये 15 लोकांना तुम्ही डी-एक्सएनमध्ये आणू शकता का इतक्या चांगल्या विषयाबरोबर? किती तुला पटतंय? बरोबर सर. येस लिहा. 15 आणि येस लिहा बघू बरं. 5 महिन्यात 15 लोकं मी आणणार.
पण कसे आणायचे? एव्हरी मंथ 3 डायरेक्ट. एव्हरी मंथ 3 डायरेक्ट. पुढच्या 3 महिन्यामध्ये तुमच्या 3 महिन्यामध्ये 9 डायरेक्ट. तुमच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये 9 डायरेक्ट. 4 महिन्यामध्ये 12 डायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे तुमच्या फ्रंट. 5 महिन्यामध्ये 15 जर तुम्ही सगळ्यांनी यस लिहिला असेल, याचा अर्थ हे तुम्ही जर करू शकत असाल, तर हे तुम्ही शिकवू शकता का? हो, हे मी शिकवू पण शकतो. मग तुम्हाला साहेब ₹1,00,000 किंवा ₹2,00,000 कमवण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. फक्त तुम्ही थांबाल जर मार्केटमध्ये गेला नाहीत तर. फील्डमध्ये पोहोचला नाहीत तर. वॉव! जबरदस्त. समजून घेताय पॉइंट? आता महत्वाचं शेवटचे 3 मिनिट घेणार आहे. पॉवरफुल पॉइंट. तुम्हाला दर महिना 3 जॉइनिंग केल्यामुळं टेक्निक मिळते. हेच जर टीमला शिकवलात, तर तुमच्या फक्त 90 दिवसांमध्ये आम्ही तुमचे प्रॉडक्ट फ्री करणार आहोत. असं बोलायचं आहे आता सगळ्यांनी. पुढच्या टेक्निक आहे म्हणायचं आहे. टेक्निक आहे, पद्धत आहे, सिस्टम आहे. तुम्हाला सिस्टमला फॉलो करायचं आहे. पुढच्या 90 दिवसामध्ये आम्ही तुमचे घरातले प्रॉडक्ट फ्री करणार आहोत. किती लोकांना फ्री करायचं होतं लिहिलं होतं? काय केलं तुम्ही? दर महिना 3 जॉइन केले. 3 जॉइनिंग कसे केले ते शिकवले. त्यांनी पण 3 जॉइन करायला सुरुवात केली. 90 दिवसामध्ये स्टार एजंट बनता. 90 दिवसामध्ये 10,000 बोनस चालू होतो. वॉव! जबरदस्त. क्लॅप करूयात. 90 दिवसामध्ये किती बोनस चालू होईल? किती बोनस चालू होईल मॅडम? किती बोनस चालू होईल सर? 10,000 बोनस. मंथली 10,000 आले तर कसं वाटेल? अरे आवडेल का नाही आवडेल? मंथली 10,000 बोनस आला तर आवडेल का नाही आवडेल? मंथली 10,000 बोनस आला तर आवडेल का नाही आवडेल? आली स्क्रीन पाठीमागे? काय केलं फक्त दर महिना 3 जॉइन. दर महिना किती जॉइन केले? 3 लोकांना रिक्रुटमेंट 1000 पॉइंटने. वेलनेस किट द्या. प्रत्येकाला समजावून सांगा. छोटं वेलनेस किट 1000 पीव्ही, मोठं वेलनेस किट 5,000 3,000 पीव्ही. 3 महिना. तिसऱ्या महिन्यामध्ये काय झालं बघा? हा तिसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या फ्रंटमध्ये किती लोक असणार आहेत? 9. किती लोक असणार आहेत? 9. हा दुसरा आणि हा तिसरा. तिसऱ्या महिन्यामध्ये हा तुमच्या फ्रंटमध्ये 9 आणि स्टार एजंट बोनस किती झालाय? तिसऱ्या महिन्याचा 10,556 म्हणजे तुमचे गेलेले पैसे आम्ही रिटर्न येण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे. तुम्ही फक्त एक कमिटमेंट फॉलो करा. दर महिन्याला मी 3 रिक्रुटमेंट फ्रंटमध्ये करणार आणि आम्ही करवून घेणार. 90 दिवसाच्या ऍक्शन प्लॅन मधून पण करवून घेणार. फक्त तुम्ही मागे राहू नका. रेडी आहात? पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. आता पीव्ही बघा किती झालाय? पीव्ही तुमचा 3 महिन्यामध्ये झाला 84,000. आता बघा ऑटोमॅटिकली तुम्ही मलेशियाच्या कडे चाललाय. 3 महिन्यात पीव्ही किती आला? हेल्दी पीव्ही लिहा. हेल्दी. हेल्दी पीव्ही. किती पीव्ही झाला लिहा? 84,000. आता महिना नंबर 4 मध्ये तुम्ही होता रुबी. चौथ्या महिन्यामध्ये फ्रंटमध्ये 12 लोक असतील. चौथ्या महिन्यामध्ये तुमचा लेग किती लेग ओपन झाल्या? 12 लेग ओपन झाल्या. लेग किती ओपन झाल्या? 12. चौथ्या महिन्यामध्ये 12 लेग ओपन झाल्या आणि तुमचे जे पहिल्या महिन्यात जे 3 जॉइन झाले होते, ते तुमच्या बरोबर सिस्टमला फॉलो करतायत. एव्हरी मंथ 3 जॉइन करतायत. ते झाले स्टार एजंट. ते काय झाले DXNचे स्टार एजंट. आणि ते 3 स्टार एजंट तुम्ही रुबी. बोनस किती झाला? वाह! क्या बात है सर. सर तुम्ही 6 महिन्यात म्हटलात, इथं तर 4थ्या महिन्यात दिसतोय मला बोनस. तुम्ही सर किती लवकर आणायचं आणि किती उशीर आणायचं हे तुमच्या हातात आहे. फॉलो द सिस्टम, फॉलो द डुप्लिकेशन. आता प्रोडक्टिव्ह गोष्टी बोलतोय आपण. हे करून घ्यायचं आणि करायचंय. 90 दिवसात पाहिजेच म्हणायचंय. रेडी आहात का? 4 महिन्यामध्ये 66,000 बोनस. वॉव ल्या वॉव. 4 महिन्यामध्ये किती बोनस झाला? 66,000. आता इथे पहा. मोठा स्क्रीन करूयात. किती पीव्ही झाला बघा? चौथ्या महिन्याचा पीव्ही किती आहे? आकडा दिसतोय? माझ्यामुळे दिसतोय का बघा मागे? हा दिसतोय ना? किती आकडा आहे हा? 2,56,000. आता तुम्हाला आनंद झाला पाहिजे. तुम्ही काम मलेशियासाठी नव्हतं केलं. तुम्ही काम तुमचा ₹1,00,000 बोनस करण्यासाठी केलं आणि तुम्हाला मलेशिया टूर फ्री भेटली. आता तुम्हाला मलेशिया सुद्धा फ्री भेटली आहे. मलेशियासाठी नका पळू. ₹1,00,000 होण्यासाठी पळा. मलेशिया आपोआप होईल. पण सिस्टमला सोडू नका. सिस्टम फॉलो करा. 1 तारखेला पीव्ही टाका. दर महिन्याला 3 जॉइनिंगवर भर द्या. 2,56,000 पीव्ही पाहिजेत. होतात. किती पाहिजे होत्या? 2,52 पाहिजे होत्या. 2,77 ॲक्चुअली किती झाल्या सांगतो. 2,56 ह्या आहेत ह्या महिन्याच्या चौथ्या. पण 84,000 ॲड करा ना. मागच्या 84 साठलेल्या. हो. हां, सर 84,000 ॲड केल्या तर 3,40,000 पीव्ही होतात. लिहा. 3,40,000 किती जबरदस्त पॉइंट आहे. खाना है, खिलाना है, बताना है और टीम बनाना है। एवरी मंथ 3 को साथ में लेकर आगे बढ़ना है और आपको एक टेक्निक मिल रहा है, जहाँ पर आप महीने की इनकम को
1 लाख रुपये अभी कर सकते हैं और आगे भी बढ़ सकते हैं. आता काय झालं बघूया चौथ्या महिन्यामध्ये. हा आला 5वा महिना. दिसतोय का स्क्रीनवर? 5वा महिना अजून राहिला ना मलेशियाचा तुमच्या ऑफरचा. 5व्या महिन्यामध्ये बोनस जातो 1,88,000. किती बोनस गेला तो? 1,88,000. दिसतोय का? 1,88,680. क्लॅप करा जरा सगळ्यांनी. 10,000 रुपये तुम्ही स्वतःला वेलनेसमध्ये दिले आणि तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली. तुम्हाला जगामध्ये सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट भेटले, आजारापासून दूर जाताय आणि आता 1,88,000 बोनसकडे चाललात. काय केलंय? दर महिन्याला 3 लोकांना सोबत घेतले ह्या मिशनमध्ये. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. आता बघा, बघूयात. बघूयात आता पती-पत्नी क्वालिफाईड होताय का मलेशियासाठी? अच्छा, बघूया, बघूया. थांबा, बघूयात. वॉव! क्या बात है! बघूयात, मोठा स्क्रीन करून बघूयात. क्लॅप करूया जोरदार, जोरदार क्लॅप करा. 10,24,000 पीव्ही. किती पीव्ही झाला? किती पीव्ही झाला हा? अरे नाही दिसत, राहू दे. 10,24,000. किती पीव्ही झाला ह्या? 10,24,000. लिहा, लिहा. अर्थ काय माहितीये का फ्रेंड्स? ट्रिपल क्वालिफाईड. म्हणजे काय? पती पत्नी मलेशियाला जाऊन दारामध्ये स्कूटी सुद्धा येऊ शकते. पण काम सिस्टम फॉलो करण्यासाठी केलं. काम प्लॅन वर्कमध्ये केलं आणि आपोआप ह्या गोष्टी मिळाल्या. आपोआप मिळालेलं आवडेल का ह्याच्या मागे लागलेलं आवडेल मलेशियाच्या? म्हणून कर्म तू कर. कर्म कर, फळाची अपेक्षा न बघता काम करत राहा. सगळं कर द्यायला परमेश्वर तयार आहे. हेल्थ पण मिळेल, वेल्थ पण मिळेल, फॉरेन टूर पण मिळतील, मलेशिया पण भेटेल, स्कूटी पण भेटेल. नवरा बायको मस्तपैकी DXNची फॅक्टरी बघून या, मलेशियात जाऊन या, सगळं काय पाहून या आणि आल्यानंतर मस्त स्कूटीचा पण आनंद घ्या. आता सर पेटून उठायची वेळ आलेली आहे. 2026 आहे आपल्या हातामध्ये. न थांबणे आणि खूप मोठं काम करणे. विश यू ऑल द बेस्ट मित्रांनो. आशा करतो पॉवरफुल तुम्हाला आजची मीटिंग नक्कीच आवडली असेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी फक्त आपली आहे सर्वांची. रेडी आहात का? येस. एक 3 आपण फक्त अनुभव शेअर घेऊयात. 3 लोकांनी फक्त बोलायचंय आणि त्यानंतर आपण मीटिंग क्लोज करू. ज्यांना अनुभव ऐकायचा त्यांनी थांबलात तरी चालेल. पटकन. लवकर हँड रेज करा. फटाफट, फटाफट. अच्छा, एक अनाउन्समेंट, महत्त्वाची अनाउन्समेंट. मार्केटिंग प्लॅनचं डिटेलमध्ये वर्कशॉप होणार आहे. जे वर्कशॉप होणार आहे, आता तुम्ही आपण ऑनलाईन बोलतोय आपण, बरोबर आहे ना? पण आता जास्तीत जास्त लोकांना सांगा, कुठून पण लोकं येऊ द्यात. पुणे ब्रांच ऑफिसमध्ये आपला मार्केटिंग प्लॅनवरती पूर्ण वर्कशॉप होणार आहे. 1 ते 4 वेळेपर्यंत. मार्केटिंग प्लॅन डिटेलमध्ये. मार्केटिंग प्लॅन इन डिटेल. जसं मी प्रत्येक गोष्टीच्या डिटेलमध्ये जाऊ शकतो. 20 वर्षाचा तजुर्बा आहे ना. घेऊन या ना लोकांना. मार्केटिंग प्लॅन इन डेप्थमध्ये जाऊ आपण. आता काय फायदा होईल? मार्केटिंग प्लॅनमध्ये मास्टर बनूयात. हे तर तुम्हाला मी फक्त आयडिया दिली इथून. पण आपण वर्कशॉप करणार आहोत, फीलिंग देणार आहोत. वर्कशॉप म्हणजे फीलिंग असणार आहे. आता आपले वर्कशॉप साधारण नसतील. फुल म्युझिक सिस्टम असणार आहे. मला मात्र तुमच्याकडनं हवी एनर्जी आणि एक्साइटमेंट. जसं आम्ही कधी पण बघा नेपाळला गेलो, मी बोलिव्हियाला गेलो, मी फिलिपिन्सला गेलो, मी जेवढ्या देशांमध्ये गेलो, लोकं अक्षरशः वाक्याबरोबर उठून नुसते असे डान्स करत होते, नाचत होते, म्युझिक होता, एन्जॉयमेंट होता. असं वर्कशॉप आपल्याला हवंय. 1 डे वर्कशॉप, फुल डे वर्कशॉप, हाल्फ डे वर्कशॉप. आपण तुम्हा सर्वांना अनाउन्स करत आहोत. तारीख लिहून घ्या. 11 तारीख. वेळ आहे 1 वाजता दुपारी. जेवण करून वेळेत या. 12:30ला पोहोचा. कृपया. त्यात पण लोकं दीड करतात. तुम्ही स्वतःच्या हाताने अर्धा तास घालवताय. काय करायचं ते पुढच्या स्पीकर लोकांनी? 1च्या आत या. 1ला सुरू होईल आणि बरोबर 2-2.5 तासामध्ये प्रोग्राम संपेल. पॉवरफुल वर्कशॉप होणार आहे. जास्तीत जास्त लोकांना घेऊन या. नवीन लोकं आली तरी चालतील हां. न्यू पीपल आले तरी चालतील. कोणती न्यू पीपल आणायची आता हे पण महत्वाचं आहे. हे पण सांगावं लागतं तुम्हा लोकांना. नवीन लोकांना आणताना सांगा, तुला तुझ्या इन्कममध्ये वाढ जर करायची असेल तर ऐकायला चल. मनी मल्टिप्लिकेशन वरती प्रोग्राम आहे. पॉवरफुल प्रोग्राम आहे. सर खूप छान शिकवणार आहेत आणि कसा इन्कम 3 गुणा वाढेल. इथं सेक्रेट मिळालं का 3 गुणा इन्कमचं? आहे का 3 गुणा इन्कम? दर महिन्याला 3 गुणा होणार मग. कारण तुम्ही प्रॉडक्टिव्हिटी 3 गुणा केली आहे. प्रत्येक डिस्ट्रिब्युटरला शिकवले 3 जॉइनिंग. इतकं सीरियस व्हायचं आपल्याला आता. रेडी आहात? वॉव! जबरदस्त. क्लॅप करूया. फंटास्टिक. चलिये जबरदस्त. एक 2-3 लोकांनी आपलं 2-3 लोकांनी आपले नक्की इनपुट शेअर करा. आज तुम्हाला तुमच्या थोडेसे तुम्हाला तुमचेही इनसाइड, आउटसाइड सांगता येतात. एक-एक व्यक्ती हँड रेज केला की मी इमिडिएटली म्यूट ओपन करणार. येस, जबरदस्त. आमच्या मिनल मॅडम बोला. नागपूरमधून मिनल मॅडम आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मिनल मॅडम.
सर आज खूप छान तुम्ही जे डिसीजवर पण इन्फॉर्मेशन दिली ना, तर आज खरोखर घराघरामध्ये आपल्याला वेलनेस किटची गरज आहे. जे की डायबिटीज चे पेशंट प्रत्येक घरात आहे, बीपीचे आहे, दमाचे सुद्धा आपल्याला भरपूर बघायला मिळतात. आणि अगदी न्यू इयरमध्ये आपण एक रिसेंट जर एक्झाम्पल बघितलं असेल, नागपूरचे जे न्यूरोसर्जन होते चंद्रशेखर पकमोडे जे आहेत, 53व्या वर्षी त्यांनी 3 दिवस आधी ईसीजी केला होता आणि तरीही त्यांची हार्ट अटॅकने डेथ झाली. तर बघा, म्हणजे आपण कितीही रिपोर्ट्स काढत बसले तर रिपोर्टमध्ये तुम्ही नेहमी सांगता आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आपला तंतोतंत रिपोर्ट कधीच येत नाही. रिपोर्ट येत नाही आणि कधी काय होईल. तर 3 दिवस आधी जर एक डॉक्टर चेक करतोय स्वतः आणि तरी हार्ट अटॅकने जातो, तर किती गंभीर परिस्थिती आहे. तर प्रत्येकाने ही नोटीस केली पाहिजे. अगदी रिसेंटचं 4 जानेवारीचंच हे उदाहरण आहे. तर वेलनेस किट हे प्रत्येक घरात, तर पहिले तर आपल्या डिस्ट्रीब्युटरच्या घरात असलं पाहिजे आणि नंतर आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवलं पाहिजे. परफेक्ट मॅडम, जबरदस्त. आणि आता तुम्हाला मलेशियासाठी नाही, 3 रिक्रुटमेंटसाठी वर्क करायचं आहे मॅडम. हो, नक्कीच सर. मलेशिया आपोआप होणार आहे. मलेशिया ना गिफ्ट मध्ये आला पाहिजे, स्कूटी गिफ्ट मध्ये आली पाहिजे. शैला मॅडम बोला. नंतर बॅक टू बॅक कल्पना मॅडम यापुढे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. खूप सुंदर, खूपच सुंदर माहिती दिली सर. ऍक्च्युली 9 वाजल्यापासून 10:30 पर्यंत एक क्षणही असं वाटलं नाही की कुठे एनर्जी कमी झाली. याच एनर्जीने जर सगळ्यांनी काम केलं तर 100% सगळ्यांच्याकडे डबल क्वालिफाय मलेशिया होतील सर. थँक्यू. खूप सुंदर माहिती सांगितली सर. थँक्यू. खूप जबरदस्त. आणि वहिनी, आपल्याला आता खूप मोठी भरारी घ्यायची आहे ह्या वर्षामध्ये. जे पण लोक बरोबर आहेत त्या सगळ्या लोकांना प्रॉपर तयार करत करत घेऊन जायचं ह्या सिस्टमच्या माध्यमातून, पॉवरफुल एज्युकेशनच्या माध्यमातून. आणि 3 जॉईनिंगचा जो पॉवरफुल पार्ट आहे ना, तो मात्र प्रत्येकाकडनं आपण टीमला ट्रेनिंग देऊन शिकवायचा आहे. अशा मीटिंगमध्ये जर नवीन लोक बसवले तर फॉर्म भरायला सुरू करा साहेब. मी लिटरली सांगतोय. आणि बघा आज किती लोक नवीन आहेत सांगा बरं. बघा बरं, नवीन न्यू लिहा बरं, चॅट बॉक्स मध्ये जरा न्यू लिहा फक्त. पहिल्यांदा सर ऐकलं, खूप छान वाटली मीटिंग, पहिल्यांदा ऐकलं. असे किती लोक आहेत? आजपर्यंत कधी मी डीएक्सएनच्या कोणतीही मीटिंग ऐकली नव्हती, पण आज तुमची पहिल्यांदा ही मीटिंग ऐकली. येस, लवकर लिहा, लवकर लिहा. न्यू न्यू लिहायचं आहे. आणि प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय सर्वांना, की ज्यावेळी अशा मीटिंग होतात ना, नवीन लोकांना घेऊन या. तुम्ही सगळे डिस्ट्रीब्युटरच बसत असाल, मीटिंग असेल, प्रोग्राम असेल, इव्हेंट असेल, तर डिस्ट्रीब्युटर नाही, तर नवीन लोक घेऊन या कृपया. कारण त्या लोकांना माहिती पोहोचल्याशिवाय प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल? प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर तुमचा नवीन रिक्रुटमेंट, तुमचा नवीन जॉईनिंग, तुमचा नवीन पीव्ही, नवीन व्हॅल्यूम हा तुमचा वाढेल. रणपीसी मॅडम, म्यूट ओपन करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. खूपच छान सुंदर माहिती, इतकी छान माहिती मिळाली आज. नाही का, बरचसं नवीन नवीन जरा ऐकायला भेटलंय. आणि हम्म, आजच आपला 4 वाजता फोन झाला नाही का, ती व्यक्ती हो की हो. ज्याला ब्रेन हॅमरेज झाला होता. हम्म. हा, म्हणजे की अशी आता वेळ येतीये वय की किती आहे कधी सांगा काही सगळ्यांना. होऊ शकतं. ब्रेन हॅमरेज झालेल्या हं? व्यक्तीचं वय किती? त्याचं वय 48 होतं सर. 48. माय गॉड. म्हणजे कामामध्ये काहीतरी वजन उचललं आणि तिथे तो जागेवर त्याला आकडी आली. हम्म. आकडे आल्यानंतर तो डायरेक्ट म्हणजे अनकॉन्शियस झाला. हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटल म्हणजे कामातूनच नेलं हॉस्पिटलला. हम्म. आणि घरच्यांना 1.5 तासानंतर कळालं. कारण मोबाईल बापरे. लॉक होता. आणि त्याच्यानंतर मग नवले हॉस्पिटलला ऍडमिट केलं. नवले हम्म. हॉस्पिटल म्हणजे इथं उपचार होऊ शकत नाही. हम्म. मग ससूनला नेलं. ससूनमध्ये त्यांना तिथं डॉक्टर म्हटले की आपण काहीच नाही करू शकत, कारण की म्हणजे ऑपरेशन त्याची पण करता येणार बॉडी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आता अक्षरशः डॉक्टर काहीच म्हणतायत बॉडी की काही रिस्पॉन्स जर करत ऑपरेशन करायला गेलो नव्हती. तर ब्रेन हॅमरेज होईल, कोमात जातील, किंवा पूर्णपणे वाचा जाऊ शकते, किंवा जागेवर डेथ पण होऊ शकते. हे आणि वय नाही ना त्याला 48. सलाईन दिलं ना सर, सलाईन हम्म. त्याला दिलं ना, तर त्याच्या युरिन मधून सलाईनच येत होतं. म्हणजे ती बॉडी काहीच त्याचं रिस्पॉन्स करत नव्हती. अशी म्हणजे नको ना वेळ खूपच यायला वाईट लोकांवर. परिस्थिती आहे. नाही येस का? मॅडम, त्यांना इमिजिएटली कॉन्फरन्समध्ये घ्या. आपण त्यांना नक्की आपलं वेलनेस पॅकेज चालू करूयात, त्यांना समजावून सांगू. कोणाला आणि गेले सर ससूनमध्ये ते. म्हणलं काळजी करू नका. ससूनमध्ये सगळी लोक आपल्या ओळखीचे आहेत. ससूनचे बरेचसे हॅलो, लोक आहेत, हॅलो आपल्याला सर. गाईड एक करतील, सपोर्ट मिनिट, एक करतील, मिनिट. तिथं काळजी घेतील. ससूनचं काय टेन्शन घेऊ नका पुण्यामध्ये. सर ठीक आहे. ऐका एक मिनिट. हम्म. ती व्यक्ती गेली 1 तासापूर्वी.
म्हणजे तुम्ही 4 वाजता माझ्याशी बोललात आणि डेथ झाली म्हणताय? हो हो. अरे आपलं काय? बोलणं झाल्यानंतर 1-1.5 तासामध्ये गेली पण. म्हणजे अशी वाईट परिस्थिती आहे आता. तरी सर्वांनी खरंच जागं झालं पाहिजे, की काय आपण करायचं? कुठे चाललो आहे आणि आपल्याला खरंच काय केलं पाहिजे. DXN तेच म्हणजे रस. आपल्यासाठी खरं अमृत आहे, अमृत संजीवनी आहे. आणि ही संजीवनी जेव्हा आपण ग्रहण करू, तेव्हाच आपण कुठं आपलं लाईफ चांगलं जगणार आहे. आपलं, आपल्या जबरदस्त. कुटुंबाचं, आपल्या नातेवाईकांचं, सगळ्यांपर्यंत हे म्हणजे पोट तिडकीनी गेलं पाहिजे लोकांपर्यंत. हो की नाही? जबरदस्त, म्हणजे जबरदस्त. कोणी घेऊ अगर नाही घेऊ, आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे असं इतकं भयानक आता परिस्थिती आहे, नाही का? म्हणजे कारण इतकं मजबूत आहे ना आपल्याकडे लोकांना जाण्यासाठी आणि लोकं म्हणतात, "मी बाहेर कसं काय जाऊ? कोणाला जाऊन भेटू? काय बोलू?" एवढं मोठं नाही कारण नाही होत. डोळ्यांना दिसत. आज 48 वर्षाची व्यक्ती डेथ झाली, म्हणजे त्याची मुलं किती छोटी असतील बरं? हो, छोटीच आहे. 3 हं. मुली आहेत आणि त्यांना. अजून म्हणजे म्हणतात ना, पोरं लाईनला पण नाही लावू शकला तो. नाही ना. पोरं करिअरमध्ये पण नाही टाकली. प्रत्येक आई-वडिलांची ही भीती मनामध्ये असते. माझ्या मुलांचं काय? खूप भयानक प्लीज परिस्थिती हो, आहे. येस, येस. आणि लोकं म्हणतात, की कसं लोकांना सांगू? अरे साहेब, काय मोठं कारण आहे तुमच्या हातामध्ये डी बोलण्यासाठी? खूप मोठं आहे आपल्यामध्ये सर. अशा अनेक लोकांना आपल्याला डी पोहोचवायचं आहे. येस, सूरज सर म्यूट ओपन करा आता. सर नमस्ते. नमस्ते, नमस्ते. खूपच सर एनर्जेटिक वाटलं सर आजचं सेशन. येस, कुठून बोलताय हॅलो. तुम्ही? हॅलो, फलटणवरून बोलतोय सर. सूरज खलाटे. फलटण. हां, अरे खलाटे सर होय. तुम्ही येस सर. खलाटे नाही दिलं. येस सर, येस. आज प्रॉडक्टचं पण माहिती घेतली आणि थोडंसं प्लॅनचं पण घेतलं, की जेणेकरून अचिव्हमेंट पण होतील आणि टूर पण येस होतील. सर. येस येस. सर. बोला, बोला त्यातून प्लीज. खूप छान सर. म्हणजे बिझनेस ग्रोथचं जे स्ट्रक्चर दाखवलं तुम्ही मल्टिप्लिकेशनचं, हं. त्यात पण खूप सर ट्रिमेंडस म्हणजे त्यातून रिझल्ट जे येतील ना सर, ते ग्रेट असतील सर रिझल्ट. म्हणजे अफलातून स्ट्रक्चर पाहिजे. जे पाहिजे आपल्याला तशा पद्धतीनं हं. ते झालं त्याच्यामध्ये ग्रोथ सर. येस, येस. खूप छान. खूपच मला छान सर. म्हणजे समाधान वाटलं प्रॉडक्टचा सर तुम्ही पण पूर्ण सेशन मीटिंग खूप छान. ऐकली. येस सर, येस. आणि लोक पण आहेत सर माझ्या टीम मधून आज मीटिंगला हं. हं. सेशन अटेंड करत आहेत. आणि लेडीज ग्रुप पण सर ऍक्टिव्ह आहे की जेणेकरून एक 3-4 तरी अचिव्हर निघतील सर ह्याच्यामध्ये. वाह! स्कूटी मलेशियासाठी अचिव्हर. ह्याच्यासाठी ऑफरसाठी आहे ना? येस सर, स्कूटी येस. ऑफर. येस येस, सर, येस. इलेक्ट्रिक स्कूटी येस. जबरदस्त ऑफर आहे. आणि ब्रँडिंग केलं जाणार आहे बरं का खलाटे सर. अशी हा. गॅनोडर्मा, डीएक्सएनची ब्रँडिंग असणार आहे त्या बाईकवरती, त्या स्कूटीला. म्हणजे ती ओके स्कूटी सर. आपण कसं आहे मलेशियाला गेलो ना 5-6 दिवसाचा आनंद आहे तो. 8 दिवसामध्ये विसरून पण जातील, की कधी गेला मलेशियाला, काय एन्जॉय झाला, सगळं झालं. पण ठीक आहे. परंतु ती फिलिंग आहे. पण इथं जी ती स्कूटी दारामध्ये असेल ती बिझनेस वाढवायला मदत करेल. ती अपॉर्च्युनिटी येस सर, आपल्यासाठी येस. फार मोठी आहे. ठीक आहे? वेलनेस किट वरती पण सर खूप चांगलं हां. प्रमोशन होईल सर वेलनेस हां, किटच्या वेलनेस माध्यमातून. किटवर सर खूप महत्वाचं आहे. स्मॉल आणि मोठे वेलनेस किट नक्कीच द्यायचे आहेत. विशाखा मॅडम आहेत का? विशाखा मॅडम तुम्ही आहात म्यूट ओके ओपन सर. करा. तुमचे 2 शब्द ऐकू द्या जाता-जाता. इन शॉर्ट मेसेज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग. मस्त, खूप छान झालं आणि कोर प्रोडक्ट्सना आपल्याला खरंच कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आणि आपण रांची, झारखंडला बघितलं, की इट इज अमेझिंग. म्हणजे त्या लोकांनी फक्त चहा आणि हं. स्पिरुलिनावर एवढं जे प्रचंड उभं केलंय. आपल्याकडे तर महाराष्ट्र आहे, महासागर आहे. आपण सहज करू शकतो. जबरदस्त. ॲक्चुअली एज्युकेशन थोडं लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे हां, आणि यामुळं थोडंसं हां, आपला या गोष्टी पार्टिसिपंटचा खूप जो सहभागाचा भाग आहे, मला वाटते प्रत्येकाने 5चं जरी टार्गेट करून केलं, तरी आपण तो मल्टिप्लिकेशनमध्ये छान करू शकतो आणि असेच सगळे सेशन्स व्हायला पाहिजेत. यू रिअली डन वेल टुडे. या. थँक यू सो मच एक्सेलंट. शुभेच्छा मॅडम. थँक यू सो मच. मित्रांनो आता आपण इथे या ठिकाणी थांबणार आणि आहोत. बरोबर. आरती हां, मॅडमना धन्यवाद, कारण की त्यांनी मला लास्ट मोमेंट रिमाइंडर पाठवलं. आय हां. थिंक दॅट दॅट सॉफ्ट रिमाइंडर रिअली हेल्प्ड. थँक यू सो ग्रेट, ग्रेट. मच. थँक यू सो मच. थँक्स. ओके, थँक यू. चला मित्रांनो, वेळ निघून चाललेली आहे. वेळ आपल्या हातातून निसटत आहे असं म्हणा आणि कामाला लागूयात. खूप मोठं काम करायचंय आपल्याला. फोन करा. जे लोकं नवीन आले त्यांचे इमिडिएटली रजिस्ट्रेशन घ्या. त्यांच्याकडनं त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड फोटो घेऊन साइन अप करायला सुरुवात करा. वर्कशॉपला भेटूयात 11 तारखेला आणि आपला दर मंगळवार, दर शुक्रवार मराठीचा प्रोग्राम चालू राहील. दर मंगळवार, दर शुक्रवार आणि 90 दिवसाची जी बॅच बनवली गेलेली आहे,
आपल्या संपूर्ण टीमसाठी ते असेल सोमवार आणि बुधवार ऍडव्हान्स ट्रेनिंग. कारण प्रत्येक विषयातलं नॉलेज घेऊन पुढे चाला. असं स्वतःला 90 दिवसासाठी झोकून द्या, की मला 90 दिवसात एक लीडरच बनायचंय आता. आम्ही रेडी आहोत. 90 डेज मध्ये पूर्णपणे रेडी करा. 90 दिवसामध्ये हा रिझल्ट आणायचा आहे आपल्याला. ऍटलीस्ट कमीत कमी 10,000 इन्कम घेणारे लोक जर 90 दिवसात तयार केलीत, तर तुम्ही जिंकलत DXN मध्ये. काय हवं ते तुम्हाला मिळेल पुढे जाऊन. पण 90 दिवसाच्या सिस्टम मध्ये 10,000 इन्कम पर्यंत लोकांना घेऊन जायचं आहे. विश यू ऑल द बेस्ट फ्रेंड्स. थँक यू सो मच. भेटूयात. थँक यू ऑल ऑफ यू. थँक यू.